सम्पदः शुभं गुरुत्वं। नमस्कार, गुड मॉर्निंग. मी डॉक्टर माधवी दिलीप पटवर्धन, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन सांगली, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी सर्वात पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करते की काही टेक्निकल इश्यूजमुळे आपल्याला हा कार्यक्रम उशिरा सुरू झालेला आहे. तरी ज्यांचं मिस झालं आहे त्यांना हे रेकॉर्डिंग परत बघायला येईल आणि ज्यांनी आता बाकीच्यांनाही सांगावं की हा रेकॉर्डिंग हे आता सुरू झालेला आहे कार्यक्रम, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. डॉक्टर तुमच्या भेटीला हा कार्यक्रम आपण इंडियन मेडिकल असोसिएशन सांगली तर्फे सुरू केलेला आहे आणि हा आजचा 5वा भाग आहे. पहिले 2 भाग जे होते ते नेत्ररोगाबद्दल होते आणि नेत्रतज्ञांनी त्याबद्दल खूप चांगले मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. तर आजचा मधुमेहाचा जो विषय आहे, मधुमेहामुळे होणारे अंधत्व हे कसे टाळावे ह्याचं पण सविस्तर माहिती त्यात आपल्याला मिळू शकते. त्यामुळे हा भाग आपण जरूर बघावा. पुढचे 2 भाग होते, एक होता तो बालरोग तज्ञांनी सादर केला व आणखीन एक होता जो स्त्रियांच्या आरोग्याबद्दल तज्ञांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे अतिशय मोलाचं मार्गदर्शन आहे. मुख्य म्हणजे आपण ज्या ह्या YouTube लिंकला जॉईन झालेला आहात त्याच लिंकवरून आपण हे सर्व कार्यक्रम बघू शकता. तर सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा. तसेच आपल्याला फ्लायरमध्ये एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आपल्या काही सूचना असतील तर आपण जरूर या नंबरवर आपल्याला कळवाव्या. आज 14 नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीज डे आणि त्यानिमित्ताने आपण हा मधुमेह सर्व काही याबद्दल हा विषय आपण आज घेत आहोत. तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की हा डायबिटीज हा रोग किती मोठ्या प्रमाणात भारतात आहे आणि 100रातल्या जवळजवळ 8 ते 9% लोकांमध्ये 8 ते 9 लोकांना डायबिटीज आहे आणि जर आपण 40 वर्षाच्या वरच्या लोकांचा विचार केला तर जवळजवळ 20 ते 25 लोकांना 100रातल्या डायबिटीज असतो. म्हणजे हे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे कोरोनापेक्षा हा रोग जो आहे हे खरंच खूप भयंकर आहे. याचे कारण म्हणजे ज्याच्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला सर्वांना माहित आहे. हार्ट अटॅक येणं, स्ट्रोक, पॅरालिसिस होणं किंवा डोळ्याला अंधत्व येणं, आणखीन पाय कापावा लागणं, किडनी फेल, हे सगळे भयंकर रोग आहेत. पण आम्हाला घाबरवायचं नाहीये. आम्हाला हे आजच्या कार्यक्रमातून आपल्याला सांगायचं आहे की आपण जर योग्य वेळेला निदान झालं, योग्य आपण काळजी घेतली आणि योग्य औषधोपचार, योग्य तपासणी सर्व जर केलं तर आपण एक अतिशय सुंदर निरामय आयुष्य प्रत्येक मधुमेही जगू शकतो आणि हे सांगण्याचंच आज आजचा कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. तर आणखीन एक गोष्ट सांगायची वाटते की आजचे जे मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत ते डॉक्टर मिलिंद पटवर्धन, मिरजेचे डॉक्टर मिलिंद पटवर्धन आहेत. तर हे आपल्याला आज तज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं नाव आपल्याला सांगायची किंवा त्यांचं माहिती सांगण्याची मला गरज वाटत नाही, कारण ते गेली 34 वर्ष आपल्या भागात मिरजेत प्रॅक्टिस करतायत आणि त्यांचं प्रचंड काम आहे. विशेषतः मधुमेहाबद्दल त्यांनी खूप काम केलेलं आहे. 2004 साली आम्ही ह्या मधुमेहाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी, म्हणजे त्यात मी पण होते आणि आणखीन 10-12 डॉक्टरांनी मिळून मधुमेह जागृती मंच नावाचा आम्ही NGO सुरू केली होती आणि तो काळ इंटरनेट आणि मोबाईलचा नव्हता. त्यामुळे असंख्य शिबिरं घेऊन आम्ही लोकांपर्यंत ही जनजागृतीचे काम आम्ही केलेलं आहे. तर आता ह्या वेबिनार आणि इंटरनेटमुळे आता हे खूप सोपं झालेलं आहे. आपण घर बसल्या ही सर्व माहिती आपल्याला मिळत आहे. तर डॉक्टर मिलिंद पटवर्धन यांनी मधुमेहाबद्दल प्रचंड लेखन केलेलं आहे. त्यांचं एक पुस्तक पण आहे त्याच्याबद्दल आणि मधुसखा नावाचा एक डायबिटीजवर साठी वाहिलेला एक अंक आहे, मासिक आहे, त्याचं पण ते संपादन करतात. तर मी थोडक्यात त्यांची अतिशय ओळख करून दिलेली आहे. आणखीन आजचे सगळे जे आपल्याला तज्ञ लाभलेले आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देते. डॉक्टर मिलिंद किल्लेदारांना टेक्निकल असिस्टन्स बद्दल धन्यवाद देते आणि आजचा कार्यक्रम आपण सुरू करूया. आपण सर्व जॉईन झाला. परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत आणि आपल्याला मी आपलं पुढील सूत्र मी डॉक्टर मिलिंद पटवर्धन यांच्या हाती देते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. मित्रांनो, आज जागतिक मधुमेह दिन आहे. म्हणजे काय आहे नक्की, तर बरोबर 100 वर्षापूर्वी 14 नोव्हेंबर 1921 साली बँटिंग आणि बेस्ट या 2 शास्त्रज्ञांनी इन्शुलिन या औषधाचा शोध लावला आणि त्याची ट्रायल जून 22
1922 साली पहिल्या रुग्णावर करून तो रुग्ण वाचला. तर इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन आणि वर्ल्ड हेल्थ असोसिएशन किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या दोघांच्या पुढाकारानं हा 14 नोव्हेंबर हा दिन आपण जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळतो. या वर्षाची थीम अशी आहे की ऍक्सेस टू डायबिटीस केअर इफ नॉट नाऊ व्हेन. म्हणजे 100 वर्ष इन्शुलिनला शोध लागून सुद्धा ज्या देशात मधुमेहाचा भस्मासूर खूप जोरात रॅम्पंट झालेला आहे तिथं सुद्धा अजूनही मधुमेह रुग्णांपर्यंत मधुमेह नियंत्रणाची पायाभूत सुविधा पोहोचलेली नाही. मधुमेह प्रत्येक पिढीत लवकर होतोय. संबंध जगात साधारण 53 कोटी मधुमेही आहेत, त्यातले जवळजवळ 12 कोटी मधुमेही भारतातच आहेत. आणि ते आता आपल्याला लहान मुलांच्या, गर्भवती महिलांमध्ये, कुटुंबातल्या सभासदात सक्रिय सभासद म्हणतो मी, की ज्यांना काही रोग झाला तर संबंध कुटुंबावर त्याचा इफेक्ट होतो आणि गाढ अज्ञानापोटी त्याच्यावर योग्य ते उपचार होत नाही. डॉक्टर माधवींनी सांगितलं त्याप्रमाणे गेली 20 वर्ष जवळजवळ आम्ही मधुमेह जागृती मंचाच्या मार्फत शिबिरं घेणं, कॅम्प्स घेणं, कॉम्प्लिकेशन डिटेक्शन कॅम्प्स घेणं, छापलेली पत्रकं वाटणं, मधुमेहासाठी पुस्तकं लिहिणं, यासारख्या बऱ्याच गोष्टी केल्या. पण हा एक प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह होत दिसत नाही मला. मधुमेह हा काय सर्दी, पडसं किंवा टायफॉइड, मलेरिया सारखा लगेच बरा होणारा रोग नाही, तो जन्मभर राहणारा रोग आहे. आणि हा त्याचा एक लोकांना वाटणारी भीती आहे की जन्मभर असेल तर जन्मभर औषध घ्यायचं काय, अशी एक त्यांच्या मनात भीती असते. पण योग्य काळजी घेतली नाही तर या शरीरग्रामाची धूळधाण उडवून देणारा रोग आहे. तर ह्या वर्ल्ड डायबिटीस डेचं औचित्य साधून सांगली आयएमएनं हा एक प्रकारचा कम्युनिटी एज्युकेशन प्रोग्राम हातात घेतल्याबद्दल मी पदाधिकाऱ्यांचं म्हणजे प्रेसिडेंट डॉक्टर माधवीताई पटवर्धन आणि सचिव श्री डॉक्टर सुहासराव जोशी यांचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमात तुमच्याशी संवाद साधायला, तुम्हाला माहिती द्यायला, तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आपल्या इथं 5 तज्ज्ञ डॉक्टर्स आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. 1 तासात 1.5 तासात सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिली जातील असं नाही, पण ही सुरुवात आहे. तुम्हाला जर अजून प्रश्न असतील पुन्हा 1-2 महिन्यांनी असाच कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करू शकतो. पहिलं जे लेक्चर आहे किंवा हा आता तुमच्याशी बोलणार आहेत ते आहेत डॉक्टर अनिकेत कुंभोजकर. अनिकेत कुंभोजकर हे MD पेडियाट्रिक्स, DNB पेडियाट्रिक्स आणि PDCC लंडन या पदव्यांनी भूषित आहेत. ते बालरोग तज्ज्ञ आहेत. एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे अंतर्ग्रंथी विशारद आहेत. लहान मुलांच्यात होणाऱ्या मधुमेहावरील ते विशेष तज्ज्ञ आहेत. ग्रो किड्स या नावाची त्यांची क्लिनिक्स कोल्हापूर आणि सांगली इथं आहेत. ते आता आपल्याला लहान मुलांच्यातील मधुमेह म्हणजे मुख्यतः टाईप 1 डायबिटीस याबद्दल थोडी माहिती देते. अनिकेत, तुम्ही शेअर स्क्रीन करू शकता. आम्ही बाकी सर्वजण म्यूट करतो. धन्यवाद सर. IMA सांगलीने हा जो काही उपक्रम राबवला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि मला या वेबिनारमध्ये संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि थोडक्यात माहिती मी प्रेझेंटेशनद्वारे चालू करतो. आज पहिला आपला विषय आहे लहान मुलांमधील मधुमेहाबद्दल जागरूकता, आता नाही तर केव्हा. जसं सरांनी आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये डिटेल्स सांगितलं की 100 वर्षाची आपली इन्शुलिन चा शोध लागून सुद्धा अजून सुद्धा लहान मुलांमध्ये मधुमेह म्हणजे काय किंवा होतो का हा बेसिक प्रश्न भरपूरदा विचारला जातो. पण त्यात लहान मुलांमधील मधुमेहाचं प्रमाण पण एवढं भयंकर आहे की तो मधुमेह होतो का नाही हा बेसिक प्रश्न विचारला जाणं आणि त्याच्याबद्दलची जागरूकता कमी असणं हे फार धोकादायक आहे. त्यामुळे आपण डिटेल याच्याबद्दल चर्चा करू. एक नेहमी एक स्टोरी किंवा नेहमीचा एक सिनारिओ मी नेहमी पाहत असतो. अनुज हा 3रीतला मुलगा आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत तो मामाच्या गावाला गेला होता. सुट्टी संपून घरी आल्यावर आईला जाणवलं की अनुजचं वजन फारच कमी झालं. बाबांनी मात्र सुट्टीत काही हाल झाले असतील खाण्यापिण्याचे म्हणून थोडं दुर्लक्ष केलं. पण अलीकडं तो जास्तच पाणी पितोय, फार जास्त लघवीला जातोय. अगदी रात्री उठून सुद्धा त्याला पाणी प्यावं लागतं आणि लघवीला सारखं जावं लागतं. हे बघून मात्र आईच्या लक्षात आलं की हे काही नॉर्मल नाही. तर अशा पद्धतीनं जास्त तहान लागणं, भूक लागणं ह्या गोष्टी होत होत्या, पण वजन मात्र कमी होतं.
मग आई त्याला काळजीपोटी नेहमी बालरोग तज्ञांकडे घेऊन जाते, पण पेशंटची गर्दी असल्यामुळं आई तपासून लघवीचं इन्फेक्शन हे मोस्ट कॉमन सिम्पटम, जर लघवीच्या रिलेटेड काही त्रास असेल तर UTI हे कॉमन असतं, त्यामुळे त्याच्या अँटीबायोटिकची औषधं देऊन डॉक्टर त्याला घरी पाठवतात. पण दुसऱ्याच दिवशी अचानक त्याला धाप लागते आणि जास्तच कमजोरीमुळं त्याला ICU मध्ये भरती करावं लागतं. असिस्टंट डॉक्टरचा फोन येतो की असं पेशंट, सिरियस पेशंट आलेला आहे, आणि त्यावेळी सगळ्यात पहिली टेस्ट जी बेडसाईड होऊ शकते, म्हणजे सिम्पल ग्लुकोमीटरनी आपण ब्लड शुगर ही कुणाची तपासू शकतो, आणि ती तपासल्यानंतर त्याची शुगर होती 500च्या वर, म्हणजेच अति जास्त शुगर होती, आणि एका क्षणात त्याचं निदान हे टाईप 1 डायबिटीसचा मधुमेह असं झालं. पण पुढची गोष्ट अशी आहे की 3 ते 4 दिवस त्याला अतिदक्षता विभागात ठेवावं लागलं, मेंदूवर सूज सुद्धा आली आणि जीवालाही धोका संभवला. आणि जर का शुगर एवढी जास्त व्हायच्या पहिला आपण त्याला पकडू शकलो असतो, किंवा एकदम हाय शुगर आणि मेंदूची सूज हे सगळं व्हायच्या आधी थोडंसं लक्षात आलं असतं तर लवकर ट्रीटमेंट चालू करता आली असती. आणि काय होतं की पिडियाट्रिक डायबिटीस किंवा बाल्यावस्थामध्ये शुगर होऊ शकतो असा अवेअरनेस हा पब्लिकमध्येच नाही तर भरपूर जनरल प्रॅक्टिशनर्स मध्ये सुद्धा असतो नाहीये. त्यामुळे काय होतं की हे तपासलं जात नाही. सिम्पल प्रत्येक जनरल प्रॅक्टिशनरकडे ग्लुकोमीटर असतं, प्रत्येक डॉक्टरांकडे युरिनच्या स्ट्रिप्स असतात. कुठलीही लक्षणं ही अशी आढळली, ती लहान मुलांमध्ये असू दे किंवा मोठ्या माणसांमध्ये असू दे, तर सिम्पल या टेस्ट करून आपण निदान हे करू शकतो आणि त्याचं लवकरात लवकर कॉम्प्लिकेशन होण्यापासून वाचवू शकतो. तर आज जागतिक मधुमेह दिनाबद्दल आपण काही महत्वाच्या बाबी जाणून घेऊया. तर नेमकं मधुमेह म्हणजे काय? तर रक्तातील इन्शुलिनच्या अभावामुळे किंवा त्याची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे जे काही साखरेचं प्रमाण वाढतं त्याला आपण मधुमेह म्हणतो. आणि त्याचे मुख्य त्याचे जवळपास वेगवेगळे भरपूर प्रकार आता नवीन समजत आहेत आपल्याला, पण मुख्य प्रकार 2 आहेत, टाईप 1 आणि टाईप 2. तर टाईप 1 हा शक्यतो बाल्यावस्था आणि किशोरवयीन मुलांमध्ये आढळतो, आणि त्या टाईप 2 हा प्रौढावस्थेमध्ये आढळतो. पण आजकालच्या ओबेसिटी पॅन्डेमिकमुळे, म्हणजे जशी कोविडची लाट आहे तशी स्थूलतेची एक मोठी लाट आपल्याला ह्या कोविड नंतर अनुभवायला मिळतेय. माझे सगळेच डॉक्टर जे आज या वेबिनारमध्ये ते मान्य करतील की कोविड नंतर ओबेसिटीचं प्रमाण हे भयंकर वाढलंय, आणि त्यामुळं मोठ्या माणसांमध्ये नव्हेच तर लहान मुलांमध्ये पण टाईप 2 चा प्रकार आजकाल बघायला मिळतोय, जे की फारच चिंताजनक दिसतं. तर टाईप 1 प्रकार होण्याचं कारण काय? तर काही वातावरणातील बदल किंवा व्हायरल इन्फेक्शन, जंतू संसर्गामुळे अचानक स्वादुपिंडातील इन्शुलिन तयार करण्याच्या पेशी ह्या कमी होतात, आणि त्यामुळं इन्शुलिनचा अभाव निर्माण होतो, म्हणजे ऍब्सोल्यूट डिफिशियन्सी इन्शुलिनची होते. त्यामुळेच यांना इन्शुलिन हे बाहेरून घेणं आवश्यक होतं. आता काय होतं, भरपूरदा मी बघतोय की इन्शुलिनचा एवढे मिथ्स आहेत किंवा एवढ्या चुकीच्या संकल्पना आपल्या समाजात आहेत की प्रत्येक रुग्ण सगळ्यात पहिला इन्शुलिन चालू करायच्या पहिला हाच प्रश्न विचारतो की इन्शुलिनमुळे किडनी फेल होती का, किंवा इन्शुलिनमुळे लिव्हरला काय होतं का. तर मला सिंपल तुम्हाला सांगायचंय की जो घटक शरीरात आपल्या तयार होतो तो कमी असल्यामुळे तो आपण वरून देतो. तर आपल्या शरीरातीलच तयार होणारा घटक हा स्वतःच्या किडनीला कसा फेल करू शकेल? म्हणजे हा प्रश्न असा आहे की जसं की जेवल्यामुळं आपल्या शरीराला नुकसान होतं. आता जेवणं आणि खाणं हे सर्व्हायव्हलसाठी इसेन्शियल आहे किंवा आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहे. तसंच जेवल्यानंतर जी शुगर वाढते त्यासाठी इन्शुलिन तयार होणं हे जगण्यासाठी आवश्यक आहे, आणि ते जर कमी पडत असेल तर ते बाहेरून योग्य प्रमाणात देणं हे गरजेचं आहे. त्याचा किडनीवर परिणाम किंवा या ज्या चुकीच्या संकल्पना आहेत त्या फार बदलल्या पाहिजेत. आणि भरपूरदा काय होतं की इन्शुलिन च्या ऐवजी दुसरा काहीतरी उपचार करूया किंवा दुसरा काहीतरी मार्ग अवलंबूया, याच्यामुळं भरपूर लोक चुकीच्या मार्गी जातात, पण त्यामुळे त्यांचं आरोग्याचंच नाही तर आर्थिक आणि मानसिक नुकसान हे होऊ शकतं. तर जसं अनुजचे लक्षणं होती तशीच लक्षणं ही लहान मुलांमध्ये जर मधुमेह असेल तर असतात. म्हणजे जास्त तहान लागणे, वारंवार भूक लागणे, अचानक वजन कमी होणे, सतत थकवा जाणवणे, सतत लघवीला जाणे, आणि अति जास्त वाढलं तर धाप लागणे, चक्कर येणे किंवा पेशीद्रोह. तर उपाशीपोटी जर 126च्या वर शुगर असेल किंवा जेवल्यानंतर 2 तासांनी 200च्या वर असेल आणि लक्षणं असतील तर आपण मधुमेहाचं निदान करू शकतो.
लहान मुलांचा उपचार हे त्याच्या स्पेसिफिक स्पेशलिस्ट कडून करणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा की टाईप 1 मधुमेह जन्मभर राहतो काय, तर त्याचं उत्तर यस असं आहे. आणि भरपूरदा हे फार दुर्दैवी आहे उत्तर हे, पण ते मान्य करणं गरजेचं आहे. कारण इन्शुलिन तयार करण्याची प्रक्रियाच बंद पडल्यानं आणि त्या पेशी ज्या कमी झाल्या ते वाढवण्याचं औषध अजून असं आपल्याला सापडलं नाही. कदाचित पुढच्या, जसं आता ह्या इन्शुलिनला 100 वर्ष झाली, तसं काही नवीन संशोधन झालं आणि त्यानंतर नवीन काही आपल्याला उपचार मिळाला तर 100% हा बरा होईल. पण आता या पॉइंट ऑफ टाइमला जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी त्याची ट्रीटमेंट ही इन्शुलिन आहे, त्यामुळे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्या गोष्टीचं दुसरा काही ट्रीटमेंट नाही तो विचार करण्यापेक्षा इन्शुलिन थोडंफार कमी आहे आणि ते आपण वरून देतो असं जर या मुलांकडे बघितलं तर त्याची ट्रीटमेंट ही यशस्वी होऊ शकते. तर जेव्हा हे निदान होतं त्यावेळी ह्या फेजेस अनुभवायला मिळतात पेशंटमध्ये, त्याच्या आई वडिलांमध्ये. पहिल्यांदा ते शॉक मध्ये असतात कारण हे अचानक निदान होतं. त्यानंतर त्यांना इमोशनल रिॲक्शन्स येतात, जसं की चिडचिडपणा, अँगर्स, सॅडनेस, म्हणजे त्यांना फार वाईट वाटतं. पुन्हा फिलिंग ऑफ गिल्ट, म्हणजे आई वडिलांना असं वाटतं की आपण या मुलाला काहीतरी चुकीचं खायला दिलं किंवा आपण त्याला कुठेतरी दुसरीकडे प्रवासाला घेऊन गेलो किंवा आपण हे केलं ते केलं. म्हणजे कुठल्या ना कुठल्या आपल्या चुकीमुळं त्या मुलाला शुगर झाली ही एक भावना जागृत होते, पण ती पूर्ण चुकीची आहे. असं कुठल्याही आई वडिलांच्या चुकीमुळे कुठल्याही पेशंटला, लहान मुलाला शुगर होत नाही. ते त्याचं आई वडील हे कारण नसू शकतात. त्यानंतर मात्र डिप्रेशन, पुन्हा त्यातून फिअर आणि होपलेसनेस या फेजेस मधून ही मंडळी जातात. पण त्याच्यासाठी जर स्पेशलिस्ट डॉक्टरांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ते फॉलो केलं, त्यांना मोटिवेट केलं, तर यातून ते बाहेर पडू शकतात. आणि ह्या सायकोलॉजिकल फेज मधून लवकरात लवकर बाहेर पडणं, म्हणजे हा काळ जेवढा कमी या सगळ्या फेजेसचा, तेवढं ते लवकर आपल्याला त्या पद्धतीनं ट्रीटमेंट ही योग्य पद्धतीनं चालू करू शकतो. आणि म्हणूनच आपण इंग्लिशमध्ये याला यूज स्ट्रेस किंवा एक स्ट्रेस घेणं, स्ट्रेस हा आपल्या जीवनाचा भाग आहे. लक्षात घ्या, कुठल्याही माणसाला स्ट्रेस नाही आणि तो जगतोय असं होऊ शकत नाही आजकालच्या जीवनात. पण त्या स्ट्रेसचं बर्डन किती घ्यायचं, म्हणजे फारच जास्त बर्डन जर घेतलं तर ते डिस्ट्रेस किंवा त्याच्यामुळं आपल्या शरीराची मानसिक आणि बाकी पण गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. आणि हे काही बीपी, शुगर हे आजार आहे त्याच्यामुळे अजून जास्त कॉम्प्लिकेशन्स किंवा त्याचे परिणाम हे होऊ शकतात. तर या मुलांचे बाकी सगळे अवयव नॉर्मल आहेत. या मुलांनी साखर नियंत्रित ठेवली की बाकी सर्व मुलांसारखं ते खेळू शकतात, प्रवास करू शकतात, सगळ्या गोष्टी करू शकतात, नॉर्मल जीवन जगू शकतात. आणि त्यामुळे आम्ही सगळे ग्रंथीरोग तज्ञ त्यांना कधीही मधुमेही किंवा डायबेटिक असं लेबल कधी लावत नाही, तर त्यांना एक स्वीट चिल्ड्रन किंवा गोड मुलं आहेत असंच आम्ही त्यांना म्हणत असतो. तर मधुमेह नियंत्रित ठेवण्याची सूत्री काय? संतुलित आहार, नियमित व्यायाम, रक्त शर्करेचे स्वनियंत्रण आणि इन्शुलिन ट्रीटमेंट. तर हे 4 पिलर्स आहेत, म्हणजे 4 स्तंभ आहेत या ट्रीटमेंटचे. आणि या 4 स्तंभांचं योग्य समन्वय साधणं हे सगळ्यात महत्वाचं ट्रीटमेंट आहे. आणि हे प्रत्येक मुलानुसार, प्रत्येक पेशंटनुसार वेगवेगळं होतं आणि इंडिव्हिज्युअल ह्याला ऍडजस्टमेंट करून त्या पद्धतीने ही ट्रीटमेंट केली तर शुगर ही स्टेबल राहू शकते. तर बेसिकली हेल्दी फूड काय आणि अनहेल्दी फूड काय हा कन्सेप्ट सुद्धा आपल्याला समजला पाहिजे. कारण आश्चर्य वाटेल आपल्याला की जे लोक गरीब आहेत, म्हणजे जर पाश्चिमात्य देशात आपण जर बघितलं, अमेरिकेत किंवा युरोपियन कंट्रीमध्ये जे माणसं गरीब आहेत किंवा जे डेली वेजर्स आहेत, ते लोक हे फास्ट फूड खातात, म्हणजे बर्गर, पिझ्झा हे खातात कारण त्यांना न्यूट्रिशियस फूड परवडत नाही. तर त्या बरोबर उलट आपल्या समाजात आहे. जे मंडळी उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत आहेत ती लोक ही जास्त फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, हॉटेलिंग करतात. म्हणजे एक चुकीचं कन्सेप्ट, किती रिव्हर्स किंवा विरोधाभास आहे बघा. जो न्यूट्रिशियस फूड आहे तो न खाता एक चुकीचं स्टेटस सिम्बॉल समजून आजकाल हे फास्ट फूड वगैरे फार बळावलेलं आहे, किंवा झोमॅटो म्हणा, हे म्हणा, म्हणजे हे फार फार चुकीच्या पद्धतीने आपला समाज चाललाय आणि हे आपण बदलणं गरजेचं आहे. म्हणूनच आहाराकडे लक्ष देणं, 50% हे ऍटलिस्ट व्हेजिटेबल फ्रुट्स पाहिजे, 25% कार्बोहायड्रेट्स, 10 ते 15% फॅट्स आणि प्रोटीन्स असं हे असलं पाहिजे. कार्बोहायड्रेट काउंटिंग नावाचा एक प्रकार आहे, फार खोलात मी जात नाही याच्यामध्ये, पण बेसिकली शुगरच्या पेशंटना हे कर्बोदकांचं प्रमाण
किती आहे प्रत्येक अन्नपदार्थात याचा साधारण आढावा घेऊन त्या पद्धतीने इन्शुलिन देणं हे गरजेचं ठरतं. आणि साधारण आपल्या भारतीय अन्नपदार्थांमध्ये 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स कुठल्या घटकांमध्ये आहेत याचं एक सिंपल मी फोटो याच्यामध्ये दाखवलाय जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की मी काय म्हणतोय की कार्बोहायड्रेट्स हे कुठल्या पदार्थात कशा पद्धतीने असतात. तर दुसरा एक प्रकार म्हणजे शुगर फ्री. शुगर फ्री हा एक कॉन्सेप्ट फारच विचित्र आहे. म्हणजे प्रत्येक आई वडील शुगरच्या पेशंटचे विचारतात की नाही आता मी गोड नाही खाऊ शकत त्याला शुगर फ्री बिस्किट देऊ का हे देऊ का. पण लक्षात घ्या शुगर फ्री म्हणजे सुक्रोज फ्री आहे पण त्याच्यामध्ये कर्बोदक आहेत. म्हणजे ह्या जर पाकिटावर तुम्ही केअरफुली बघितलं तर 100 ग्रॅम च्या बिस्किटमध्ये जवळपास 50% कर्बोदक आहेत आणि याच्यामुळे शुगर वाढू शकते. त्यामुळे फक्त शुगर फ्री म्हटलं की बिनधास्त शुगरचे पेशंट हे ती गोष्ट खाऊ शकतात हे मात्र बदललं पाहिजे. त्या पाकिटावर त्याच्यावर तुम्ही वाचा की किती कर्बोदक त्या अन्न पदार्थात आहेत आणि त्यानुसार आपण हे पुढं करू शकतो. तर काही लो कार्बोहायड्रेट फूड्स आहेत जे बऱ्यापैकी प्रमाणात ही मुलं खाऊ शकतात. आणि महत्वाचं काय की कुठलाही अन्न पदार्थ ते कधीच खाऊ शकत नाहीत असं त्यांना नाही किंवा डायबेटिक डाएट हा कन्सेप्ट चुकीचा आहे. एव्हरी पेशंट ऑफ डायबिटीस कॅन हॅव हिज चॉईस ऑफ फूड. ओनली इम्पॉर्टंट इज त्याचा फ्रिक्वेन्सी किती म्हणजे ते किती वेळा खातात. म्हणजे महिन्यातून एकदा जर एखाद्या वेळी स्वीट खाल्लं तर ते चुकीचं नाहीये पण तुम्ही जर रोजच सकाळ दुपार संध्याकाळ काहीतरी गोड खायला लागला तर मात्र ते डायबिटीसला हानिकारक. तर आहार व्यायाम आणि औषधं हे रक्तातील ग्लुकोज नियंत्रण करतात गुंतागुंत टाळण्यासाठी सक्षम करतात आणि रक्तातील साखरेची चाचणी करून त्याची लेवलनुसार इन्शुलिन घेणं हे फार महत्वाचं आहे. आधुनिक आता टेक्नॉलॉजी आपल्याकडे भरपूर आहे. इन्शुलिनचे पंप आहेत किंवा त्याची मॉनिटरिंग सिस्टीम्स आहेत ह्याच्या मदतीनं आपल्याला अजून थोडं ह्याचं मॅनेजमेंट सोपं झालेलं आहे. आता सर्वच मधुमेही लोकांना टाईप 1 असतो का असा एक प्रश्न कधी कधी येतो. आणि तर मोस्ट ऑफ द पेशंट्स हॅव टाईप 1 पण काही दुसऱ्या टाईपचे शुगर पण लहान मुलांमध्ये आढळतात. जसं मी म्हणालो की ओबेसिटीमुळे टाईप 2 डायबिटीस हे आजकाल दिसते आणि त्यांना जर शुगर फार हाय असेल तर थोड्या दिवसासाठी इन्शुलिन द्यावं लागतं. नंतर गोळ्या औषधांवर सुद्धा आणि आहारावर त्यांचं नियंत्रण हे शुगरचं होऊ शकतं. आणि दुसरा जेनेटिक टाईपचा एक डायबिटीस असतो ज्याला मोदी डायबिटीस असं आम्ही म्हणतो. तो फार दुर्मिळ आहे पण फॅमिली हिस्ट्री म्हणजे 2-3 पिढ्यांमध्ये शुगर आहे आणि त्यानंतर शुगर झालेली आहे आणि शुगरचं प्रमाण हे फार जास्त नाहीये. म्हणजे सिंपल औषधांनी पण शुगर फार हाय कंट्रोलमध्ये राहते अशा पद्धतीचं हे डायबिटीस असतं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा इन्शुलिन सगळ्याच मोदीच्या टाईप्समध्ये देणं गरजेचं नाही. काही गोळ्या औषधांनी सुद्धा कंट्रोल होऊ शकतं. तर हे दीज आर द फेमस पीपल. हे सगळे टाईप 1 डायबेटिक्स आहेत पण ते त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग यश कमवत आहेत. म्हणजे 5 टाइम्स ऑलिम्पिक गोल्ड विनर आहे. न्यूयॉर्कची ही बॅले डान्सर आहे. पुन्हा टीम नोवोचे हे सगळे जे सायकलिस्ट आहेत ते जगभर सायकलच्या स्पर्धामध्ये भाग घेत असतात. हे सगळे शुगरचे पेशंट आहेत. ते वरून बघून ह्यांना टाईप 1 शुगर आहे आणि त्यांचं प्रकृती खराब आहे असं कोणीही म्हणू शकत नाही. असं त्यांचं जीवनशैली आहे. आणि मनोवृत्ती आणि बघण्याचा दृष्टिकोन. आता शुगर झाली म्हणजे एक लहान मुलांमध्ये भरपूरदा असं होतं की ते लपवून ठेवायचं किंवा शाळेत मी भरपूरदा असं बघतो की शाळेत सुद्धा आई वडील सांगत नाहीत की आपल्या मुलाला शुगर आहे. पण त्यामुळे भरपूर कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. अचानक जर शाळेत शुगर कमी जास्त झाली तर मुलाला त्रास होऊ शकतो. तर दिस इज मिस इदाहो हु इज विअरिंग अ इन्शुलिन पंप. सर तुम्ही बघितलं तर शी इज विअरिंग अ इन्शुलिन पंप ऑन अ रॅम्प. म्हणजे त्याची लज्जा बाळगण्याची काही कारण नाहीये. जर शुगर असेल तर ते नशिबाने आलेलं आहे. त्याची ट्रीटमेंट करणं आणि त्याच्यापासून बाहेर पडणं आणि समाजात आत्मविश्वासानं वावरणं किती आवश्यक आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. तर इन्शुलिनचा शोध लागून 100 वर्ष झाली आणि तरी सुद्धा टाईप 1 जागरूकता कमी आहे. त्यामुळं आपण या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आणि फार पूर्वी जे ट्रीटमेंट होती ती फार पेनफुल होती. म्हणजे फार इंजेक्शन सिरिंजेस ह्या फार मोठ्या मोठ्या असायच्या. पण आजकाल नवीन टेक्नॉलॉजीमुळं हे पेनचं प्रमाण किंवा हे दुखण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी झालंय. आणि इन्शुलिन पंप आणि CGMS जर असेल तर हे मल्टिपल प्रिक्स हे आपण टाळू शकतो. हे इन्शुलिन पंप आहे आणि नवनवीन संशोधन चालू आहे. तर
आपण कायम आशा करूया की इन्शुलिन हे दुसऱ्या पद्धतीनं किंवा इनहेलर तर्फे आपल्याला अवेलेबल होऊ शकेल का, हे रिसर्च चालू आहे. आणि स्मार्ट इन्शुलिन नावाचा कन्सेप्ट रिसर्च सुद्धा चालू आहे, ज्यामध्ये जसं आपला स्मार्टफोन आहे तो सगळं आजकाल आपल्याला ऑटोमॅटिक सगळं मदत करतो. तशा पद्धतीनं असे इन्शुलिन डिझाईन करण्याचा प्रयत्न चालू आहे, ज्याच्यामध्ये ग्लुकोज लेवल ते डिटेक्ट करतील आपल्या शरीरातील आणि त्या पद्धतीनं ते इन्शुलिनचं प्रमाण देतील. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. ह्याच्याबद्दल आपण आशादायक राहायचंच आहे. आणि त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून एक प्रोग्राम आहे चेंजिंग डायबिटीस इन चिल्ड्रन, आणि मी या प्रोग्रामचा एक सभासद आहे. त्यामुळं जे गरीब पेशंट्स आहेत किंवा ज्यांना इन्शुलिन किंवा इंजेक्शन किंवा स्ट्रिप्स परवडत नाही, त्यांच्यासाठी हे बेसिक इन्शुलिन्स आणि किट्स आणि स्ट्रिप्स हे फ्री ऑफ कॉस्ट किंवा मोफत मी द्यायचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात शेवटी एवढं सांगायचंय मला की आपल्या मुलाला किंवा मुलीला शुगर झालं हे मात्र आपल्या नशिबात आपण बदलू शकत नाही, पण त्याचा उपचार निष्काळजीपणानं करून लवकर कॉम्प्लिकेशन्स ओढवून घ्यायचे की कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग भरारी मारण्यासाठी त्या मुलाला किंवा मुलीला समर्थ बनवायचं. निवड तुमची. धन्यवाद. का ऐकू येते? येस सर. त्यामध्ये दोन प्रकारची माणसं असतात, एक ज्यांना डायबिटीस आहे आणि दोन ज्यांना डायबिटीस नाही. आणि डायबिटीस मध्ये सुद्धा दोन प्रकारचे डायबिटिक असतात, एक टाईप 1 डायबिटीस आणि दुसरा टाईप 2 डायबिटीस. असतात बाकीचे बरेच प्रकार आहेत. आत्ताच अनिकेतनं टाईप 1 डायबिटीस बद्दल छान थोडक्यात पण सविस्तर माहिती दिलेली आहे. आता मी डॉक्टर प्राची रणजित जाधव यांना आमंत्रित करतो. त्या MD मेडिसिन आणि DM एंडोक्रोलॉजी KM हॉस्पिटल मुंबईमधून झालेले आहेत. त्यांचे बरेच शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. सांगलीमध्ये प्राचीज एंडोक्राईन सेंटर हे राम मंदिर चौकात त्यांचं क्लिनिक आहे. भारतात मधुमेहाचा विस्फोट का होत आहे, जीवनशैलीतील बदल याला कारणीभूत आहेत का भारतीयांची विशिष्ट जानुकीयता, असं असेल तर ह्याच्यावर विजय कसा मिळवायचा, या सर्व बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर प्राची जाधव. प्राची. आज मधुमेह जागतिक दिवस या निमित्ताने आपण डायबिटीज अवेअरनेस, डायबिटीज बद्दल जागरूकता करत आहोत. आणि हा उत्तम कार्यक्रम मध्ये मला संधी दिली यासाठी IMA सांगलीला धन्यवाद. तर मधुमेहासाठी जागरूकता का इम्पॉर्टंट आहे, का आवश्यक आहे, प्रत्येक माणसाला डायबिटीज बद्दल माहिती, जानकारी का असावी, तर त्यासाठी डॉक्टर जॉसलिन जे अमेरिकेतले मोठे मधुमेह तज्ञ आहेत, त्यांचं असं मानणं आहे की जे मधुमेह व्यक्ती मधुमेह संबंधी जास्तीत जास्त ज्ञान संपादेल ती जास्तीत जास्त जगेल. तर जेवढं जास्त आपण आपल्या आजारबद्दल माहिती घेता तेवढं आपण त्याला चांगलं कंट्रोलमध्ये ठेवू शकता. त्याची भीती आपली कमी होती आणि आपण डायबिटीज असूनही चांगलं लाईफ जगू शकतो. तर आज आपला टॉपिक आहे मधुमेहाचा भस्मासूर आपण रोखू शकू का. तर आपण टाईप 1 डायबिटीज, छोटे मुलांच्या डायबिटीज आपण डिस्कस केलेला आहे. डॉक्टर अनिकेत कुंभजकरने छान माहिती दिली त्याच्याबद्दल. तर आपण आता पुढे जाऊया आणि मोठ्यांची डायबिटीज, एडल्ट ऑनसेट डायबिटीज जे मोठ्यांना होते, जे गोळ्याने कंट्रोल होऊ शकते, टाईप 2 डायबिटीज आपण म्हणतात, त्याबद्दल आपण बघूया. तर जसं सर म्हणाले, मॅडमने पण छान माहिती दिली की मधुमेहाच्या भस्मासूर म्हणजे मधुमेह खूप जास्त वाढत चालला आहे. प्रत्येक घरी आता आपल्याकडे डायबिटीज पेशंट्स आहे. आपण कोरोना पॅन्डेमिक ऑलरेडी बघितलं आहे. प्रत्येक घरी कोरोना गेला होता. त्याच्यात माणसांना खूप आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास होतो. तसंच आता मधुमेह बद्दल आपण लक्ष घालवायला पाहिजे. आणि मधुमेहाचा पण पॅन्डेमिक सुरू आहे. आणि ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अख्खा जगात 50 कोटीपेक्षा जास्त लोक आहे डायबिटीजचे. आणि असं अनुमान आहे की पुढे 25 वर्षात हा प्रमाण अजून 50% जास्त वाढू शकतो. 70 कोटीपर्यंत ही संख्या जाऊ शकते. आणि जर आपण आपल्या भारतात बघितलं, साऊथ एशियामध्ये जर आपण बघितलं तर कवी 9 कोटी लोक डायबिटीजचे एशियामध्ये आहे. आणि असं अनुमान आहे की पुढचे 25 वर्षात हे संख्या अजूनही 75% वाढू शकते. तर आपला भारत जे साऊथ ईस्ट एशियामध्ये आहे त्याचा डायबिटीज खूप जास्त वाढत चालला आहे. बाकीच्या जगापेक्षा डायबिटीज इंडियामध्ये खूप जास्त वाढत चालला आहे.
थोडक्यात इंडिया, आपला भारत जगाची राजधानी आहे डायबिटीजसाठी. तर डायबिटीज हा भारतात का एवढं वाढत चालला आहे, त्याचे कारण काय आहे, आपण भारतात आपल्याला काय वेगळं आहे की आपण आपल्याला रिस्क डायबिटीजची खूप जास्त आहे बाकी जगापेक्षा. तर ह्याचा 2 मुख्य कारण आहे, ते आहे अनुवांशिकता आणि बदलती जीवनशैली. तर अनुवांशिकता म्हणजे जेनेटिक, आपले काहीतरी रिसर्चमध्ये असं आलं आहे की आपले जेनेटिक्स, आपले जीन्स वेगळे आहे बाकीच्या जगापेक्षा, आणि ते वेगळे जीन्समुळे आपण जर जाड नसलो तरीही, आपले हातपाय जर बारीक असेल तरी आपला पोटाचा घेर जास्त असतो, आपला फॅट मास जास्त आहे, मसल कमी आहे, पोटात जे ऑर्गन्स आहे लिव्हर, पॅनक्रियास, त्याच्या आजूबाजूला जास्त फॅट, चरबी जमा होऊन जाते. आणि ह्या फॅटमुळे, ह्या जास्त चरबी असल्यामुळे आपल्याला डायबिटीजची जास्त रिस्क आहे. आपल्याला लवकर कमी वयात डायबिटीज होऊ शकतो. डायबिटीजमुळे कॉम्प्लिकेशन्स जास्त होऊ शकतात. डायबिटीज ही नाही, आपल्या बॉडीमध्ये काही हॉर्मोन चेंजेस होतात, त्यामुळे आपल्याला गुड कोलेस्ट्रॉल आपला कमी होतो आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढतो. आणि हार्ट अटॅकचाही आपल्या भारतात, आपल्या भारतीय पॉप्युलेशनमध्ये जास्त रिस्क आहे. तर काही अनुवांशिकता कारणमुळे आपला ह्याच्यात जास्त रिस्क आहे. ते हा अनुवांशिकता आपण बदलू शकत नाही, पण जे दुसरं कारण आहे बदलती जीवनशैली, ते नक्की आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ही जे बदलती जीवनशैली सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, हे चित्र बघून तुम्ही तुमच्या लहानपणीचे खेळ आठवू शकता. तर हे असले खेळ असायचे लहानपणीचे, पण आता सगळं उलट झालं आहे. आता आपलं गेम्स म्हणजे घरी बसून आपण व्हिडिओ गेम्स, टीव्ही, मोबाईल, गॅजेट्स सगळे आपल्याला घरीच अवेलेबल आहे, आणि आपण फुटबॉल, क्रिकेटचा आनंद मोबाईलवर आणि व्हिडिओ गेम्सद्वारे आपण घेऊ शकता. तर मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी, शारीरिक काम कमी झालं आहे. आपले काम करण्याचे पद्धत पण बदलले आहे. आधी शारीरिक काम असायचं, शेती जास्त असायची, पण आता ऑफिस जॉब आणि घरी बसून लॅपटॉपवर काम दिवसभर चालू असतो. तर आपली शारीरिक हालचाल खूप कमी झाली आहे. तसंच आपला आहार पण खूप बदलला आहे. आधी आपला आहार म्हणजे नॅचरल, फ्रेश, ताजे भाज्या आणि फळ, त्याच्यावर आपला जास्त आहार असायचा. पण आता आहार खूप बदल झाला आहे. जसं डॉक्टर अनिकेतने खूप स्ट्रेस केला आहे की आपण आता रेडीमेड फूड आयटम्स जे पॅक्ड असतात, त्याच्यात खूप प्रिझर्वेटिव्ह आणि आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात, खूप हाय कॅलरीज असतात, हाय फॅट, चरबी जास्त असते त्या जेवणमध्ये. ते खूप टेस्टी असतात, कमी त्यांचा कॉस्ट आता कमी होत चाललाय. आपल्याला खूप अट्रॅक्टिव्ह ऑफर्स आणि अट्रॅक्टिव्ह ऍडव्हर्टायझिंगने आपण सहज अट्रॅक्ट होऊन जातात. प्रत्येक शहरात आता मॅकडॉनल्ड्स अवेलेबल आहे. तिथे मधुमेह तज्ञ असो नसो, पण मॅकडॉनल्ड्स नक्की प्रत्येक शहरात आहे. तर हे जे सगळं आपले चॉईस बदलले आहे, आपले हॅबिट्स, आपली सवय बदलली आहे. पूर्वी आपण गप्पा मारत फॅमिली एकत्र जेवायची, आणि पण आता आपल्या समोर टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप चालू असतो, आणि आपण किती जेवतात, किती प्रमाणात जेवताय, किती वेळ जेवताय, ते काही त्याचा लक्ष राहत नाही, आणि आपलं लक्ष सगळं टीव्हीकडे असतो, आणि आपलं जेवण चालू असतो. तर ह्याच्यात आपल्याला जेवणात जे बदल झाला आहे, त्यामुळे पण हे डायबिटीजचा रिस्क आणि लठ्ठपणा जे वाढत चाललं आहे, फक्त मोठ्यांमध्ये नाही, मुलांमध्ये पण, अख्खी फॅमिलीमध्ये हे सगळे बदल झाले आहेत. तर मग फुल फॅमिली इज अफेक्टेड. तर सगळे जाड होत चालले, आणि त्यांचा डायबिटीजचा रिस्क वाढत चालला आहे. ह्यानंतर जे आपलं फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे, आहार बदलला आहे, तसंच आपला आयुष्यात ताण पण खूप वाढलेला आहे. मोठ्यांमध्ये कामाचा स्ट्रेस वाढला आहे, खूप कॉम्पिटिशन वाढलं आहे. दिवसभर त्यांना कम्प्युटर्स वर बसावा लागतो, आणि हालचाल कमी झाली आहे. त्यांना वेळ मिळत नाही दुसरं कामासाठी, स्ट्रेस रिलीज करायसाठी, दुसरं त्यांची आवडीचे काम करायसाठी त्यांना वेळ मिळत नाहीये. मुलांमध्ये स्टडीजचा खूप स्ट्रेस वाढला आहे, खूप कॉम्पिटेटिव्ह झाले आहे पॅरेंट्स आणि मुलं. तर हे जे स्ट्रेस वाढतो, त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये काही हॉर्मोन चेंजेस होतात, ज्याने लिव्हरमध्ये खूप जास्त शुगर तयार होते, आणि ते ब्लडमध्ये टाकली जाते. तर ब्लडच्या शुगर लेवल्स वाढू शकतात, आणि पुढे डायबिटीजचा रिस्क वाढू शकतो, किंवा ज्यांना डायबिटीज आहे त्यांचा डायबिटीजचा कंट्रोल कमी होऊ शकतो जर खूप जास्त ताण असेल. तर हे सगळ्या कारणामुळे अनुवांशिकता तर आहेच, पण हे जे बदल झाले आहे लाईफस्टाईलमध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये, डाईटमध्ये,
स्ट्रेस वाढला आहे, व्यायामाचा अभाव, ह्या सगळ्यामुळे डायबिटीज खूप जास्त वाढत चालला आहे. फक्त डायबिटीज नाही, लठ्ठपणा पण खूप जास्त वाढत चालला आहे. हा चित्र बघून तुम्हाला सहज कळेल की जे पूर्वी 30 वर्ष अगोदर आपला टीव्ही असं मोठा ईडेड बॉक्स आपण त्याला म्हणायचो आणि आपण अगदी स्लिम ट्रिम स्मार्ट होतो. पण आता सिच्युएशन उलट झाली आहे. आपला टीव्ही स्मार्ट स्लिम झाला आहे. मोबाईल हातात स्मार्ट आणि स्लिम मोबाईल आहे प्रत्येकाच्या हातात. पण त्यांची स्मार्टनेस कुठेतरी गेली आहे. ते जाड झाले आहे आणि अनहेल्दी झाले आहे. हा वाढत चाललाय जे लठ्ठपणा, त्यामुळे डायबिटीज खूप जास्त वाढत चालला आहे. हे लठ्ठपणामुळे डायबिटीजचा रिस्क खूप जास्त वाढून जातो. तर जसं आपण कोरोना पॅन्डेमिक होता तसंच आता आपल्याला डायबिटीज आणि ओबेसिटी पॅन्डेमिकवर लक्ष घालवायला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या घरी डायबिटीज पेशंट आहे, म्हणून सगळ्यांना डायबिटीज बद्दल जाणकारी खूप गरजेचं आहे. आणि तर आपल्याला जर लठ्ठपणा असेल तर फक्त शुगर नाही, शुगर बरोबर ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल हे सुद्धा पण वाढू शकतो. तर मग जर लठ्ठपणा, शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल हे सगळे प्रॉब्लेम्स एकत्र येऊ शकतात. ह्याला आपण मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतात. तर नक्की आपल्याला ह्याच्यावर जाणकारी पाहिजे. तर आपल्याला कसं कळेल की मला डायबिटीज होऊ शकतो की नाही, मला डायबिटीजची भीती आहे की नाही. तर ह्याचे काही रिस्क फॅक्टर्स आहे जे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही स्वतःची रिस्क, तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो की नाही, ह्या जर आपण बघितले तर तुम्हाला लक्षात येईल. जर तुमचं वजन जास्त असेल, स्थूलपणा असेल, ह्या लोकांमध्ये डायबिटीज होण्याची रिस्क जास्त आहे. शारीरिक हालचाल कमी असेल, कौटुंबिक इतिहास, फॅमिलीमध्ये जर तुमच्या डायबिटीज असेल, आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा जर त्यांना डायबिटीज असेल तर तुम्हाला पण डायबिटीज होण्याची रिस्क जास्त आहे. वय 45च्या अधिक असेल किंवा आजकाल आम्ही ओपीडी मध्ये बघतात, जर 30च्या पुढे पण जर तुम्हाला फॅमिलीमध्ये आहे आणि वजन जास्त असेल तर 30च्या पुढे पण तुम्ही शुगर चेक करून घेतलं पाहिजे. दरवर्षी एकदा ते म्हणायला हरकत नाही. तर 30च्या पुढे जर तुम्हाला शुगर चेक करून घेतलं पाहिजे. तुमच्या जास्त जंक फूड, फास्ट फूड जास्त खाण्यात येत असेल तर नक्की तुम्हाला डायबिटीज होऊ शकते आणि तुम्ही त्याचा लवकरच लवकर तपासण्या करून घेतले पाहिजे. महिलांमध्ये जे यंग गर्ल्स आहे, मुलींमध्ये पीसीओडीचा जर प्रॉब्लेम असेल, पीसीओडी म्हणजे ज्यांना अनियमित पाळी, अनुवांशिक केस चेहऱ्यावर येणं, मानाच्या मागे असं काळापण दिसणं, तर आणि त्यांच्या जर फॅमिलीमध्ये डायबिटीज असेल तर ह्या मुलींना पण पुढे जाऊन डायबिटीजचे रिस्क खूप जास्त असतो. जर प्रेग्नन्सीच्या वेळेस लेडीजमध्ये शुगर वाढली असेल तर त्यांनाही डायबिटीजच्या पुढे भरपूर रिस्क आहे. तर ह्या सगळ्या लोकांनी नियमित त्यांचे शुगर तपासायला पाहिजे आणि डायबिटीजच्या निदान लवकरच लवकर करून घेतलं पाहिजे. तर जसं मी म्हणले की जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्हाला डायबिटीजचा रिस्क आहे. तर आता मला कसं कळेल की माझं वजन जास्त आहे की नाही? तर आपण वजन काट्यावर आपलं वजन बघतात तर ते 50, 60, 70 काहीही असू शकतो. पण त्याच्यावर आपल्याला अनुमान येत नाही की ते आपल्या बॉडीसाठी व्यवस्थित वजन आहे की नाही. त्यासाठी आपण BMI कॅल्क्युलेट करतात. तर वेट आणि हाईट दोन्ही तुमचे लक्षात ठेवून आपण कॅल्क्युलेट करतात BMI. तर जे BMI 23च्या वर असेल तर आपण ओव्हरवेट म्हणतात, वजन जास्त आहे नॉर्मलपेक्षा. आणि जर 27.5च्या वर असेल तर आपण ओबीज म्हणतात, म्हणजे वजन खूप जास्त आहे नॉर्मलपेक्षा. तर हे तुम्ही तुमच्या डॉक्टरकडनं नक्की बघून घ्या, तुमचा BMI किती आहे. 23च्या खाली BMI म्हणजे नॉर्मल BMI आहे आणि तेच आपला गोल असायला पाहिजे. काही लोकांचं वजन कमी असतो, हाईटनुसार त्यांचं वजन चांगलं असतो, जास्त नसतो, BMI नॉर्मल असतो, तरी त्यांच्या पोटाचा घेर जास्त असू शकतो. आणि हा पोटाचा घेर जर जास्त असेल तरी त्यांना पुढे डायबिटीज होण्याची शक्यता आहे. तर महिलांमध्ये जर 80 सेंटीमीटरच्या वर पोटाचा घेर असेल किंवा पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटरच्या वर पोटाचा घेर असेल तर त्यांना डायबिटीजची रिस्क आहे. तर त्यांनी त्याचं निदान करून घेतलं पाहिजे. तर आता तुम्ही मला विचारणार की डायबिटीजचा रिस्क मी ओळखला, मला डायबिटीजचा रिस्क आहे, माझ्या फॅमिलीमध्ये आहे, माझं वजन पण जास्त आहे, तर आता मी काय करायला पाहिजे, कोणते टेस्ट मी करायला पाहिजे? तर त्यासाठी तुम्ही तुमच्या फास्टिंग शुगर आणि जेवणाच्या 2 तासानंतरची शुगर बघू शकता. जर ते 126च्या वर आणि 200च्या वर असेल तर तुम्हाला शुगर आहे.
पण काही वेळा हे जे आम्ही एका दिवसाची फक्त शुगर बघतात जेवणाच्या अगोदर नंतर, ते थोडे व्हेरिएशन येऊ शकतात त्याच्यात. जसं समजा आपण चेक करायच्या अगोदर 4-5 दिवस चांगलं डाईट आहार घेतला असेल, व्यायाम केला असेल, तर आपली शुगर जरा कंट्रोल येऊ शकते. किंवा आपण त्या दिवशी जर ब्लड लगेच लॅबला पाठवलं नाही आणि थोडा वेळ झाला ते तपासायला, तर ब्लड खराब होऊ शकतो आणि शुगर चुकून खाली येऊ शकते. तर हे टाळायला आपण HbA1c टेस्ट करायला पाहिजे. HbA1c पण रक्ताचा टेस्ट आहे. त्याच्यात आपल्याला 3 महिन्याची सरासरी शुगर रक्तामध्ये किती असते ते आपल्याला कळतंय. ह्या टेस्ट आपण उपाशी नसताना आपण कधीही दिवसभरात कधीही करू शकतो. ते त्याचा एक प्लस पॉइंट आहे. आणि ह्याच्यात आपल्याला जर थोडा खाण्यात बदल झाला असेल, त्या आदल्या दिवशी गोड खाल्लं असेल किंवा नाही खाल्लं असेल, तरी ह्याच्यात काही बदल जास्त होत नाही, कारण हा 3 महिन्याचा ॲव्हरेज शुगर आहे. तर ह्याचा जर 5.6% च्या खाली असेल HbA1c, तर त्याला आपण नॉर्मल शुगर म्हणतात. आणि जर 6.5 च्या वर असेल, 6.5% च्या वर HbA1c असेल, तर आपण डायबिटीज म्हणतात. डायबिटीज झाली आहे. आणि हे जे मधला रेंज आहे 5.6 to 6.5, ह्याला आपण प्री डायबिटीज म्हणतात. HbA1c टेस्टने आपण प्री डायबिटीज स्टेज ओळखू शकता. आणि प्री डायबिटीज म्हणजे तुमची डायबिटीजची थोडी सुरुवात झाली आहे, थोडी शुगर वाढायला लागली आहे. हा स्टेज आहे जेव्हा आपण चांगले स्टेप्स घेऊन, चांगला आपला आहार मध्ये बदल, आहार व्यायाम नीट करून आपण वजन कमी करून आपलं डायबिटीज कंट्रोलमध्ये आणू शकतो. आपला पुढे डायबिटीजची रिस्क कमी करू शकतो आणि आपला HbA1c नॉर्मल रेंजमध्ये आणू शकतो. तर म्हणून आपल्याला HbA1c टेस्ट नक्की करून घेतलं पाहिजे. कमीत कमी ज्यांना रिस्क आहे डायबिटीजच्या, जसं डायबिटीज फॅक्टर्स तुम्हाला दाखवले, रिस्क फॅक्टर्स दाखवले, तसं जर त्यांना तुम्हाला डायबिटीजचा रिस्क असेल, तर वर्षात एकदा कमीत कमी तुम्ही हे HbA1c टेस्ट नक्की करून घेतलं पाहिजे. तर आता डायबिटीज आपण कसं टाळावा? मग तुम्ही तुमच्या रिस्क ओळखलं, डायबिटीजचा तुम्हाला रिस्क आहे, तुम्ही टेस्ट केले, सध्या डायबिटीज नाहीये समजा, तर तुम्ही तुमचा प्रश्न असेल की आता मी कसं टाळावं? पण माझे फॅमिलीमध्ये डायबिटीज आहे, मी जाड आहे, तर मला पुढे कसं डायबिटीज टाळता येईल? तर वजन काबूत ठेवायचं, नियमित व्यायाम, मानसिक ताण कमी करणं, हे सगळे आपल्या हातात आहे. आणि आपण हे सगळं जर ह्याच्यावर काम केलं, तर आपण नक्कीच डायबिटीज टाळू शकता. वजन जेवढं कमी करणार, तेवढं तुमच्या पुढे डायबिटीजचा रिस्क कमी होऊ शकतो. आणि नियमित आपल्याला कमीत कमी वर्षात एकदा आपले शुगर चेक करून घेतलं पाहिजे. आणि फक्त शुगर नाही, शुगर सोबत BP आणि कोलेस्ट्रॉल पण आपण नक्की चेक करून घेतलं पाहिजे. तर थोडक्यात मी आहार आणि व्यायामाबद्दल सांगते. जे मेन आपलं प्रिव्हेन्शन डायबिटीज टाळण्यासाठी खूप गरजेचे आहे, वजन कमी करायला खूप गरजेचं आहे. तर आहारमध्ये आपण काय काय करू शकता? तर हे डायबिटीज हे फूड पिरॅमिड आहे. त्याचे जे खालचे भागात जे पदार्थ दाखवले आहे, ते आपण जास्त प्रमाणात घ्यायला पाहिजे. आणि जे वरती टॉपवर आहे पदार्थ, ते कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे. तर जसं तुम्ही बघणार की खालचे भागात जास्त तुम्हाला पालेभाज्या, व्हेजिटेबल्स, ते फ्रुट्स ते जास्त घ्यायला पाहिजे. हेल्दी फॅट आपण घ्यायला पाहिजे. त्यानंतर प्रोटीन्सचा भाग खूप इम्पॉर्टंट आहे. 25% डाएटमध्ये कमीत कमी प्रोटीन्स पाहिजे. आणि मग जे गोड फळ असतात किंवा बाकीचे पदार्थ जसं की हाय कार्बोहायड्रेट असतात, त्यांच्यात ते आपण कमी प्रमाण घेतले पाहिजे. आणि जे खाली जर तुम्ही बघितलं, तर बेकरी आयटम्स, शुगर, पटेटो आणि जंक फूड, फ्राईड आयटम्स, तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, ते आपण नक्की टाळायला पाहिजे डायबिटीजचे पेशंटना किंवा डायबिटीज टाळायला. तर हे प्लेट सिस्टम असतो, ज्याच्यात आपण 50% भाज्या घ्यायला पाहिजे, 25% प्रोटीन्स आणि 25% स्टार्च, आणि त्याच्यात थोडं फ्रुट्स आणि मिल्क प्रोडक्ट्स आपण इन्क्लूड करू शकता. हे डॉक्टर अनिकेतने पण दाखवलं आहे. तर ते हा जर आपण प्लेट सिस्टम आपला ब्रेकफास्ट, लंच, डिनरला असं वापरला, स्वतःची प्लेट आपण स्वतः तयार करू शकता. हा लक्षात ठेवून 50% व्हेजिटेबल्स पाहिजे, 25% प्रोटीन्स आणि 25% स्टार्च. तर हे आपण स्वतः आपली डाएट तयार करू शकता, ह्या लक्षात ठेवून. तर महत्वाची गोष्ट आहे की चौथायुक्त आहार, फायबर जास्त वापरा तुम्ही, जसं की पालेभाज्या, सॅलेड, फळ, अख्खे फळ खायचे, फ्रूट ज्यूस अवॉइड करायचा, कडधान्य जास्त घ्यायचे, ओट्स, ह्याच्यात पण फायबर प्रमाण जास्त असतो. गोड फळ टाळायचे, जसं की केळी, मँगो,
चिकू, सीताफळ, आंब, द्राक्षे. तर हे आपण टाळायला पाहिजे. आहारमध्ये मेनली आपल्याला कोणतंही तुम्ही डाएट फॉलो करू शकता, पण त्याच्यात मेनली ते लक्षात हे ठेवायचे की ते योग्य प्रमाणात पौष्टिकता आणि जेवणाचा वेळ हे सगळं जर आपण पाळलं तर आपला बॅलन्स डाएट, समतोल आहार आपल्याला घ्यायला पाहिजे आणि नियंत्रित आहार घ्यायला पाहिजे. भरपूर पाणी प्यायला पाहिजे आणि वेळेवर जेवायला पाहिजे. फॅमिलीने एकत्र जेवायला पाहिजे. टीव्ही, मोबाईल बंद करून त्यावेळेस जेवायला पाहिजे. व्यायामचे काय काय फायदे असतात? व्यायामने आपलं वजन काबूत राहतंय. औषध जर डायबिटीज असेल तर ते आपण कमी ठेवू शकता. आपला फक्त शुगरही नाही, कारण बीपी, चरबीचं प्रमाण आपण नियंत्रित ठेवू शकता. वजन जर आपण कंट्रोलमध्ये ठेवलं तर आपल्या डायबिटीजच्या पुढे रिस्क टाळू शकता. आणि नक्की व्यायामने आपल्याला खूप आनंद मिळतो आणि आपण तंदुरुस्त आणि आत्मविश्वास आपला वाढतो. तर थोडक्यात जर तुम्हाला वजन कंट्रोल करायचे आहे तर कार्डिओ एक्सरसाइजेस खूप गरजेचे आहे. चलत चालणे, पोहणे, सायकलिंग, डान्स, स्विमिंग हे सगळे खूप इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे ज्याने आपलं वजन कमी होऊ शकतो. किंवा आपण जिम जाऊन वेट ट्रेनिंग घेऊ शकता ज्याने आपले मसल मास वाढतो आणि फॅट कमी होतो, आपला स्टॅमिना वाढतो. आणि बॉडी फ्लेक्झिबिलिटीसाठी योगासने आणि प्राणायाम आपण करू शकता. ह्याने वजन तेवढं कमी नाही होत, पण आपल्या नक्की बॉडीची फ्लेक्झिबिलिटी आणि आपलं बॉडी आणि माइंडला नक्की त्याचा चांगला परिणाम होतो. तर शेवटी मी मुख्य संदेश हेच आहे की मधुमेहाबाबत जागरूक राहा, वजनावर नियंत्रित ठेवा आणि तुमची साखर लवकरच तपासा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू डॉक्टर प्राची. आता प्राचीनं सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपला डायबिटीस होणार कायचा अंदाज घेऊन काही टेस्ट केल्या, त्याच्यानंतर तुम्हाला सापडलं किंवा शुगर जरा जास्त आहे, मग तुम्ही आपलं वजन काबूत आणण्यासाठी पथ्य आणि व्यायाम केलात, तरी सुद्धा डायबिटीस वाढतोय आणि अजून आपल्याला औषधाची योजना करायला लागेल अशी जर तुम्हाला कल्पना आली तर काय करायचं आणि डायबिटीस चांगला कंट्रोल का करायचा, कसा करायचा, हे सांगण्याकरता आज आपल्याकडे आहेत डॉक्टर श्रीनिवास पाटील. ते MD मेडिसिन आणि लखनौमधील संजीव गांधी PGI मधून DM एंडोक्रायनॉलॉजी झालेले आहेत. सांगलीमध्ये युनिक डायबिटीस थायरॉइड हार्मोन सेंटर सिव्हिल हॉस्पिटल समोर इथं ते कार्यरत आहेत. मधुमेहाचे पक्के निदान झाले की रुग्णाला आहार, विहार, औषधी आणि ज्ञान या चतुसूत्रीच्या साह्यानं मधुमेह नियंत्रणाकरता काय करावं लागेल त्याचं ते मार्गदर्शन करतील. सुदैवानं आहार आणि विहाराचा बराचसा भाग प्राचीनं कव्हर केल्यामुळं बाकीच्या बाबतीत कॉन्सन्ट्रेट करायला श्रीनिवासला वेळ मिळेल. श्रीनिवास. तो आतापर्यंत मी ऐकले की लहान वयामध्ये डायबिटीस झालं तर आपल्याला काय करावं लागते आणि भारतामध्ये डायबिटीस होण्याचा धोका का वाढलेली आहे. त्यानंतर आपल्याला प्रश्न उठते की मधुमेह आपल्याला कसं नियंत्रण ठेवायचंय आणि का नियंत्रण ठेवायचंय. सो बऱ्याच काळ जर आपण साखर अनियंत्रित राहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या अवयवावर त्याचा परिणाम होऊ शकते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्व म्हटलं तर रक्तवाहिन्या आणि त्यानंतर नसावर, त्या मज्जातंतूवर परिणाम होऊन आपला वेगवेगळ्या अवयवावर त्याचा परिणाम होऊ शकते. सो आता बघायला गेलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्व म्हणजे आपला हृदयविकार. सो मधुमेही रुग्णामध्ये हृदयविकारचा धोका 2 ते 4 पटीने होते आणि हृदयामुळे ते मृत्यू दर ऑलमोस्ट 30 पटीने वाढते. त्यानंतर मेंदूचा रक्तवाहिन्यावर परिणाम झाल्यास आपल्याला स्ट्रोक या पॅरालायसिस धोका 4 पटीने वाढते. त्यानंतर डोळ्यावर परिणाम. सो आपल्याला आता म्हटलं जाते की अंधत्व होण्याचं ते पहिलं कारण या प्रमुख कारण डायबिटीस म्हणून म्हटलं जाते. सो 3 मधुमेही रुग्णापैकी एखादला तरी रेटिनोपॅथी असते आणि ह्याच्यामध्ये 10 मध्ये एका मधुमेही रुग्णांना तीव्र स्वरूपात रेटिनोपॅथी होऊन जाते. त्यानंतर आपला सगळ्यात प्रमुख कारण नसावर परिणाम खूप कॉमन आहे. जवळपास 20 पटीने ते डायबिटीस या मधुमेह रुग्णांना ते धोका वाढते. आणि असं म्हटलं जातं की जगात दर 30 सेकंडला मधुमेह रुग्णांचा पायाचा काही भाग डायबिटीसमुळे कापला जातो. आता बघूया की ह्या मधुमेहामुळे आपलं गुंतागुंती का होतात. तो त्याच्यामध्ये 2 प्रकारचा दुष्परिणाम म्हणतो. तो ते सूक्ष्म रक्तवाहिन्यावर परिणाम झाल्यास आपल्याला डोळ्याचा सूक्ष्म रक्तावर परिणाम झाला तर त्याला आम्ही रेटिनोपॅथी म्हणतो. त्या न्यूरोपॅथी आपल्या नसावर झालं तर किडनीच्या बारक्या रक्तवाहिन्यामध्ये
परिणाम झाला तर त्याला आम्ही नेफ्रोपॅथी म्हणतो. तसेच मोठ्या रक्तवाहिन्यांवर परिणाम झाल्यास आपला हृदयविकार, स्ट्रोक या पॅरालायसिस या पेरिफेरल आर्टरी डिसीज, त्याला परिधीय धमनीचं आजारी म्हणतो. आता आपण थोडक्यात बघूया की ह्या अंगावर परिणाम झाल्यास आपल्याला काय काय लक्षण येऊ शकतात. तो नसावर परिणाम झाला, अगेन नसामध्ये आपल्याला मोठ्या नसा आहेत आणि सूक्ष्म नसा आहेत. जर सूक्ष्म नसावर परिणाम झाल्यास मुंग्या येणे, सुई टोचल्यासारखे होणे, पाय जळजळणे, नंतर ते पाय बाधित होतात. जर आपला मोठ्या रक्तवाहिन्यावर परिणाम झाला तर आपल्याला तोल जाणे आणि स्नायूचं कमी होणे, या दोन्ही मिळून आपल्याला पायाचा आकार बदलते. त्यानंतर आपल्याला संवेदनशीलता कमी झाल्यानंतर डायबेटिक या पायाचा अल्सर होण्याचे चान्स होते आणि त्यानंतर त्या अल्सरचं ट्रीटमेंट लांबते. आणि दुसरं महत्वाचं नसावर परिणाम म्हणजे आपल्याला नपुसक, दॅट इज एरेक्टाइल डिस्फंक्शन. या गोष्टीबद्दल बरेचसे पेशंट आपलं डॉक्टर समोर डिस्कस करायला या सल्ला घ्यायला ते लाजतात का कसं विचार करू. पण असं बघायला गेले की 50% मधुमेहामध्ये ह्या एरेक्टाइल डिस्फंक्शन असतो आणि एस्पेशली त्या रोगांना ते हार्टचा प्रॉब्लेम आहे या स्ट्रोकचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये ह्याचा तीव्रता वाढायचा चान्स आहे. त्यानंतर आपलं किडनीचं रक्तवाहिन्यावर परिणाम झाला तर आपलं किडनीचं कामामध्ये अडचण होऊ शकते आणि किडनीद्वारे प्रोटीन बाहेर पडू शकते. जर आपण वेळाने साखर नियंत्रण न ठेवल्यास आपल्याला किडनी निमित्तामुळे होऊन त्याला किडनी फेलर होऊ शकते. त्या काळात आपल्याला वेगवेगळ्या तक्रारी येऊ शकतात, जसं कोरडी त्वचा, भूक न लागणे, अशक्तपणा, लघवी कमी होणे आणि पायाचे वेदना आणि चेहरा आणि पायाचे सुजणे. सो ह्या सगळं किडनीवर परिणाम आपल्याला एका दिवसा या एका महिन्यात येत नाही. सो बरेचसे वर्ष हे टप्प्याटप्प्याने किडनीचं काम कमी होत जाते. सो ह्या चार्टचं या टप्प्याचं महत्व हे आहे की जर आपण किडनीवर परिणाम झाला आणि पहिल्या टप्प्यात आपल्याला माहिती झालं, जर आपण साखर नियंत्रण ठेवलं तर आपण परत ते आधीच्या टप्प्यावर आपण जाऊ शकतो. जर चौथ्या या 5व्या टप्प्यावर आपण गेलो त्या काळात आपल्याला परत टप्प्या 1 वर येण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि त्यानंतर जर ह्याच्या पुढे गेलं म्हटलं तर आपल्याला रक्तशुद्धीकरणाचं प्रक्रिया, त्याला आम्ही डायलिसिस म्हणतो. काही वर्षानंतर इव्हन डायलिसिसमुळे पण आपलं किडनीचं काम या किडनी काम पुरत नाही. त्या काळात आपल्याला किडनी बदलायचा ऑपरेशन, किडनी ट्रान्सप्लांट या किडनी प्रत्यारोपण आपल्याला करावं लागते. ह्या सगळ्या गोष्टी खूप कष्टदायक आहे आणि आपल्याला खूप त्रास होऊ शकतो. त्यानंतर आपला डोळ्यावर वेगवेगळे परिणाम होतात. त्याच्यामध्ये आपला नेत्रपटलचं रक्तवाहिन्यावर परिणाम झाल्यास नेत्रपटलाचा सूज येऊ शकते. या रक्तवाहिन्या मधून आपल्याला रक्तस्राव होऊन आपल्याला अंधत्व येऊ शकते. त्याच्यानंतर नेत्रपटल व्यतिरिक्त आपल्याला मोतीबिंदू होऊ शकतात आणि डोळ्यामधील ते दाब वाढून ग्लाउकोमा पण होऊ शकते. आणि मोठ्या रक्तवाहिन्यावर परिणाम झाल्यास आपलं हृदयाचं रक्तवाहिन्या खराब झाल्यानंतर आपल्याला हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो. त्या काळात हृदयाच्या कामामध्ये अडचण होऊन आपल्याला चक्कर येणे, धाप लागणे, छाती धडधडणे, छाती दुखणे या पाय सुजणे ह्या प्रकारचं लक्षण दिसून येतात. तसेच आपलं मेंदूच्या रक्तवाहिन्यावर परिणाम झाल्यास या ब्लॉक झालं तर आपल्याला पॅरालायसिस या अपंग व्हायचं धोका असतो. त्यानंतर जसं सरांनी सांगितलेले की आता इकडे ते मधुमेह कमी वयात उद्भवू लागले आणि त्याचं वय कमी होत चालले. सो ह्या संघाने आपल्याला मधुमेहामध्ये प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला मधुमेहाचं आकडा वाढत चालले. तो ह्याच्या काळजी का आहे का अनियंत्रित साखरेमुळे आपल्याला आई आणि बाळ ह्याच्या दोघीवर ते परिणाम होऊ शकते. तो आईवर जर अनियंत्रित साखरेमुळे गर्भपात होऊ शकतात, रक्तदाब वाढू शकते आणि पोटाच्या पाण्यामध्ये वाढ होऊ शकते आणि या सगळ्या कारणामुळे आपल्याला वेळेपूर्वी परिस्थिती होऊ शकते आणि बाळाचं वाढ जास्त किंवा कमी होऊ शकते आणि जन्म झाल्यानंतर रक्तातील साखर कमी होणे, कावीळ होणे, या श्वासनाचे त्रास होणे या सगळं मिळून ते बाळंतपणाचा आपल्याला अडचण करू शकते. सो ह्यासाठी आपल्याला प्रेग्नन्सी राहायच्या आधी या प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आपलं साखर कंट्रोल ठेवणे या नियंत्रण ठेवणे खूप गरजेचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आपल्याला भीतीचं वातावरण निर्माण होते. असं डायबिटीसमुळे आपला वेगवेगळ्या अवयवावर वेगवेगळ्या अंगावर परिणाम होतो. सो ह्यापासून आपण
कसा प्रतिबंध करू शकते. सो त्याला एकमेव उपाय आहे आपल्याला मधुमेहाचे नियंत्रण. आणि मधुमेहाचे नियंत्रण आपण सुरुवातीपासून केलं तर ह्या गुंतागुंती या दुष्परिणामापासून आपण मुक्त राहू शकतो. सो ह्या कसं आपण ह्या गुंतागुंतीपासून टाळू शकते, त्याला नियंत्रण खूप महत्वाचं आहे. सो बऱ्याच मधुमेह रुग्णांना माहिती नसते की त्यांच्या गोळ्या चालू असतात, इन्सुलिन चालू असतात, त्यांना त्यांचं साखर किती असावे हे बरेच लोकांना माहिती नसते. सो हे आकडा आहे. सो उपासपोटी आपला साखर 80 ते 130 आणि जेवणानंतर ते साखर 140 ते 180 आणि ते 3 महिन्याचा सरासरी HbA1c आपल्याला जवळपास 7 पर्यंत आपल्याला ठेवतात. तसेच आपला गरोदरपणामध्ये ह्या आकडा थोडं आणखी स्ट्रिक्ट होतात. उपासपोटी आपल्याला 90 आत ठेवावं लागते आणि जेवणानंतर साखर 120 आत ठेवावं लागते आणि HbA1c 6.5 दरम्यान आपण ठेवायचा प्रयत्न करतो. त्यानंतर अलीकडे ते त्या लोकांना प्रेग्नन्सीमध्ये त्या लोकांना दिवसातून 3 ते 4 वेळा इन्सुलिन इंजेक्शन्स आहेत. त्या काळात आपल्याला दरवेळी लॅबमध्ये जाऊन टेस्ट करणं थोडं अवघड होते. त्या काळात आपण घरी आपण ग्लुकोमीटरद्वारे आपलं साखर टेस्ट करू शकतो. आणि त्यानंतर अलीकडे आधुनिक तंत्रज्ञानाने कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग डिव्हाइसेस ह्या अलीकडे उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला रक्तातील साखर दर 5 ते 15 मिनिटात अंतराने आपल्याला बघू शकते. सो ह्याच्याद्वारे आपल्याला दिवसात ते वरखाली ते होणाऱ्या साखरेचा पॅटर्न आपल्याला सगळ्यांना कळते. हे बघून आपण आपल्याला साखरेचं गोळी किंवा इन्सुलिन डोस इझिली प्रमाणे ऍडजस्ट करू शकतो. त्यानंतर आपण ह्या मधुमेहाच्या नियंत्रणामध्ये आपलं मॉनिटरिंग म्हणतो. या साखर कसं कंट्रोल करण्यासाठी आपल्याला चाचणी कसं करावं लागते, कोणत्या चाचणी कधी करावं लागते. सो जवळपास उपासपोटीने जेवणानंतर तर साखरचं तपासणी दर महिन्याला करावं लागते. त्यानंतर 3 महिन्याचा सरासरी दॅट इज ग्लायकोजेन हिमोग्लोबिन ह्या चाचणी दर 3 ते 4 महिन्यातून एकदा आपल्याला करावं लागते. तो किडनीचं फंक्शन बघण्यासाठी रक्तातील क्रिएटिनिन आम्ही बघतो. आणि त्यानंतर युरिन मायक्रो अल्बुमिन नावाचं एक नवीन टेस्ट आहे. त्याच्यामध्ये क्रिएटिनिन वाढायच्या आधी आपल्याला किडनीवर परिणाम झालेला ह्या टेस्टद्वारे आपल्याला आम्ही दिसून येते. म्हणजे ह्या टेस्टमध्ये आपल्याला दिसून येते. आणि दर ह्या वाढलेला असलं तर आपण लवकरात लवकर ट्रीटमेंटमध्ये बदल करून किडनीचं काम या किडनी निकामी होण्यापासून आपण मुक्त होऊ शकते. त्यानंतर रक्तातील चरबी आणि लिव्हरची चाचणी करावी लागते. आणि बरेचसे मधुमेह रुग्णांना आपण विचारतो की डोळ्याचा तपासणी झालाय का. ते म्हणतात की आपण चष्म्याच्या दुकानामध्ये जाऊन आपल्याला डोळ्याचा नंबर तपासणी केली आहे. सो मधुमेह रुग्णामध्ये आपल्याला डोळ्याचा तपासणी नेत्रतज्ञांकडून आपल्याला करावं लागते. याच्यामध्ये प्रेशर, डोळ्याचं प्रेशर आणि पडद्यावर परिणाम झाले का ह्याच्याबद्दल आपल्याला तपासणी करून घ्यावी लागते. त्यानंतर दरवर्षी आपल्याला ECG आणि गरज भासल्यास आपल्याला एकोकार्डियोग्राम पण करावं लागतं. हे बाकीचं आपल्याला चाचणी दरवर्षी करावं लागते. जर आपल्याला कोणत्याही अंगावर परिणाम नसलं तर. जर कोणत्याही अंगावर परिणाम असला तर दर नेत्रावर म्हणा, किडनीवर म्हणा, ह्या टेस्टिंगचं आपल्याला अंतर ते कमी होतं. तो त्यानंतर आपल्याला उपचार तसं डॉक्टर आणखी आपल्याला सांगितलेलं की टाईप 1 मध्ये तर जीवनशैलीनंतर आपल्याला एकच ट्रीटमेंट आहे ते इन्सुलिन. आतापर्यंत ते संशोधन झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला दुसरं कोणत्याही व्यक्तीमध्ये आपल्याला टाईप 1 साठी इन्सुलिन व्यतिरिक्त दुसरं ट्रीटमेंट उपलब्ध नाही. हे जाणून घेणं आपलं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर प्रकार 2 मध्ये आपला पत्नी व्यायाम नंतर आपल्याला वेगवेगळ्या गोळ्या वेगवेगळ्या डोस मध्ये वापरतो आणि कालांतराने त्या काही वर्षानंतर आपल्याला स्वादुपिंड निकामी होतो. त्या काळात आपल्याला इन्सुलिनचं गरज येते. तो डायबिटीसचं ट्रीटमेंटमध्ये आपल्याला पथ्य आणि व्यायाम खूप महत्वाचा आहे आणि ह्या पथ्याबद्दल डॉक्टर प्राचीनी आपल्याला चांगला माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर व्यायाम. तो बरेच वेळा आपल्याला व्यायाम करणं माहिती असते, पण हे माहिती नसते की आपल्याला कोणता व्यायाम करावा, कोणत्या वेळात कोणता व्यायाम करावा आणि किती करावं. सो व्यायाम म्हणजे आपलं वेगाने चालणे, पोहणे, सायकलिंग, जॉगिंग या योगा. सो त्यांनी तरुण व्यायामात युजली आम्ही कठीण परिश्रमचं व्यायाम करायला सांगतो. त्याकडे आठवड्यातनं 90 मिनिट दररोज 15 मिनिट आम्ही तीव्र या सिव्हिअर हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज आपण दररोज करू शकतो. तो ह्या व्यायामचा आपण
वयाचा मर्यादा देऊन आपल्याला सांगावं लागते. जर पण 70 वयाला पळू म्हणून म्हटलं तर आपल्याला त्या पेशंट या रुग्ण पळू शकत नाही. त्या काळात आपल्याला योगा म्हणा, स्लो चालणे असं आपल्याला वयानुसार वयानुसार आपल्याला ऍडवाइस केलं जाते. सो हे व्यायाम करणं का गरजेचं आहे आणि ह्याचा फायदा काय? ह्याच्यामुळे आपल्याला वजन कमी होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला साखरेचं नियंत्रण होते आणि रक्तातील चरबी पण कमी होते आणि असं बघायला गेलं की रक्तदाब पण कमी होते. आणि इतर डायबिटीस व्यतिरिक्त इतर फायदा म्हणजे आपला स्नायू मजबूत होतात आणि पाठदुखीपासून आपल्याला आराम मिळते आणि स्नायूचं मजबूत झाल्यास आपल्याला सांधेवरील ताण कमी होतो. सो एक व्यायामामुळे आपल्याला डायबिटीस आणि इतर आजारावर पण फायदा होऊ शकते. त्यासाठी नियमित व्यायाम डायबिटीस मधुमेहामध्ये गरजेचा आहे. त्यानंतर टाईप 2 उपचारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोळ्या आहेत आणि गोळ्या त्यावेळी काम करत नाही. आपण इंजेक्शनचा सल्ला देतो. सो सगळ्यात महत्व म्हटलं तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचं आहे. आपण पाहतो की डायबिटीस होऊन 20 वर्षानंतर त्यावेळी बरेचसे डॉक्टर इन्सुलिन सांगितलं जाते. त्या काळात रुग्ण जागा होतात आणि डॉक्टरला विचारतात, डॉक्टर मी हे करायला तयार आहे, हे करायला तयार आहे, भारी गोळी द्या. पण त्या काळात आपल्याला इन्सुलिन त्यावेळी गरज येते, त्यावेळी आपल्याला त्या सगळ्या गोळी फायदा देत नाही. त्या काळात आपल्याला इन्सुलिन घ्यावं लागते. आणि दुसरं सगळ्यात गैरसमज रुग्णामध्ये असते की मधुमेहाचं ते गोळी आम्ही वापरतो त्यामुळे किडनी फेल होते. ह्या गैरसमज आपल्याला काढायचा आहे. तो मधुमेहामुळे किडनी फेल होणे हे खूप कॉमन आहे. पण मधुमेहाचे ते कोणत्याही औषधामुळे आपल्याला किडनीवर परिणाम होत नाही आणि किडनी फेल होत नाही. तो तसं टाईप 1 प्रकार 1 डायबिटीस मध्ये आम्ही इन्सुलिन पंप वापरतो. इव्हन टाईप 2 मध्ये ज्या लोकांना आपल्याला दिवसातनं 3 या 4 वेळा इन्सुलिन आहे. सो त्या लोकांमध्ये आपण ह्या इन्सुलिन पंप आपण वापरू शकतो. सो डायबिटीस, सो आपल्याला डायबिटीस ह्या उपाय म्हणजे डायबिटीस बद्दल आपल्याला माहिती, इव्हन डायबिटीस येण्यापूर्वीपासून त्या लोकांना डायबिटीस येण्याचा धोका आहे. सो त्या लोकांना डायबिटीस येऊ नये त्याचा प्रतिबंध आपल्याला करावा लागते. आणि आपल्याला माहिती आहे की डायबिटीस आल्यानंतर वेगवेगळ्या आजारावर त्याचा गुंतागुंती होऊ शकतात, दुष्परिणाम होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला मधुमेह आणि त्याच्या गुंतागुंतीपासून आपल्याला मुक्ती हवी असलं तर ह्या मंत्र तुम्ही पाळा. आपण ह्याच्यामध्ये नियमित व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे आणि मधुमेहाची व त्याच्या गुंतागुंतीची वेळ आणि तपासणी करणे आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, तंबाखू आणि दारू टाळा आणि इतर आजार. आपल्याला माहिती आहे की डायबिटीस बरेच वेळा दुसरं आजार पण असतात, तसं ब्लड प्रेशर या कोलेस्ट्रॉल. सो डायबिटीस सोबत इतर आजारांचं पण आपल्याला कंट्रोल ठेवावं लागते का, म्हणजे ते गुंतागुंती आपण डिस्कस केलेले आहेत. त्या गुंतागुंती इव्हन दुसरा आजारमुळे पण होऊ शकतात. सो मधुमेहामध्ये इतर आजारांचं पण नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि तसं सगळ्यात महत्व म्हणजे आपल्याला मानसिक ताण तणाव आपल्याला कमी करावा लागतो. सो धन्यवाद. डॉक्टर आनंद मालानी हे आपल्याला पुढचं लेक्चर देणार आहेत. ते MD मेडिसिन आहेत. गेली 20 वर्ष सांगलीमध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि गेले 2 वर्ष कोविडची जी भयंकर साथ आपल्या भारतवर्षात पसरली त्या रोगासंबंधीच्या टास्क फोर्समध्ये ते कार्यरत आहेत आणि खूप त्यांचा अनुभव यासारखा म्हणजे विचारण्यात घेण्यासारखा आहे. MDच्या परीक्षेत ते प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाले, सोलापूरहून MD झाले. त्यांना मधुमेह आणि कोविड यांचा परस्पर संबंध काय आहे या विषयात खूप रस आहे आणि मधुमेह रुग्णास कोविड झालं तर काय गुंतागुंत होते, काय विशेष काळजी घ्यावी लागेल याविषयी ते मार्गदर्शन करतील. म्हणजे आता सध्या जे 2 सगळ्यात कॉमन रोग आहेत त्या दोन्हीबद्दल डॉक्टर आनंद मालानी आपल्याला माहिती देतील. आनंद. नमस्कार, मी डॉक्टर आनंद मालानी. आता आपण आज बघू की मधुमेह आणि COVID-19 आपल्याला काय माहिती हवी आहे, या दोघांचा काय संबंध आहे. तर दुसरी लाट आता जवळजवळ कोविडच्या आपल्याकडे बऱ्यापैकी कमी आलेली आहे. ठीक आहे, एक मिनिट. फॉर्च्युनेटली आपल्याकडे सेकंड वेव्ह ती बरीचशी आटोक्यामध्ये आलेली आहे. सध्या भारतामध्ये एकूण केसेस रोजच्या 10,000च्या आसपास आहेत. आपल्या राज्यामध्ये 1,1200,
तर सांगलीमध्ये 5 ते 10, हल्ली तर 5 ते 10 पण नाहीत, 1-2च केसेस आहेत. पण आता काय व्हायला लागलंय, कोविड खूप कमी आल्यामुळं आता लोकही टेस्टिंगला तयार होत नाहीत. जरी सर्दी खोकला ताप असेल तर आता कोविड कुठे आहे आपल्याकडं, कोविड पूर्णपणे गेलेला आहे, त्यामुळे टेस्टिंग करायला नको असा लोकांचा अप्रोच असतो. त्यामुळे हा आकडा जो अगदी कमी दिसतोय हा थोडा फसवा असू शकतो. थोडंसं आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. तिसरी वेव, येस नो येस नो रोज काहीतरी वाचतो आपण, व्हॉट्सअपवर येतं, युट्यूबवर येतो, बातम्यावर दाखवतात तिसरी वेव येणार येणार नाही. ऍक्च्युली ह्याच्याबद्दल कुणीही चोखपणे सांगू शकत नाही. सध्या जगभरामध्ये बऱ्याच डेव्हलप कंट्रीजमध्ये जिथं वॅक्सिनेशन भरपूर झालेलं आहे त्या ठिकाणी देखील थर्ड वेव्ह चालू आहे, फोर्थ वेव्ह चालू आहे. त्यामुळे आपल्याकडे येणार नाही अशा ह्याच्यात आपण राहू नये, भ्रमात राहू नये. एक चांगली गोष्ट आहे, आपल्याकडं सेकंड वेव्ह मध्ये बरेच लोक एक्सपोज झालेत, त्यामुळे हर्ड इम्युनिटी चांगली आहे. प्लस आपल्याकडे वॅक्सिनेशन भरपूर जोरात झालेलं आहे. आपण हल्लीच 1 करोड 100 कोटी वॅक्सिनेशन आपण अचीव्ह केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत हर्ड इम्युनिटी चांगली असणार आहे. त्यामुळे जरी थर्ड वेव्ह आली तरी ती थोडीशी सेकंड वेव्ह पेक्षा बरीचशी सौम्य असेल. तरीही आपल्याला काळजीपूर्वक राहायला हवे. लोकांची वागणी कशी आता आहे आपण दिवाळीमध्ये बघितली असेलच, सगळीकडे गर्दी गर्दी गर्दी, आणि 70% ते 80% लोक मास्क वापरत नव्हते. ज्यांनी घातला होता त्यांचा मास्क गळ्यामध्ये होता. तर अशा प्रकारचं वागणं आपलं राहिलं तर तिसऱ्या वेव्हला आमंत्रण आपण देत आहोत असं 100% होईल. आता मधुमेह आणि कोविड यामधला काय संबंध आहे हे आपण बघूया. मेनली 5 टाईपचे संबंध आपल्याला दिसून येतो. पहिली सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की डायबिटीसमध्ये इन्फेक्शनचं प्रमाण साधारणपणे जास्त असतं. त्याच्यामुळेच कोविड पण व्हायचं प्रमाण थोडंसं जास्त आहे डायबिटिक्सच्या लोकांमध्ये नॉन डायबिटिक्सपेक्षा. डायबिटीसमध्ये कोविड आजाराची तीव्रता जास्त असते. एखाद्या नॉन डायबिटिकला कोविड झाला आणि डायबिटिक झाला तर डायबिटिकचा कोविड हा अत्यंत जास्त सिव्हिअर होऊ शकतो, सिरियस होऊ शकतो. आता कोविड-19 मुळे डायबिटीस होतं हे क्लिअर कट सिद्ध झालेलं आहे. कोविड-19 एक तर त्याच्यामुळे स्ट्रेस उद्भवतो, स्ट्रेसमुळे डायबिटीस होतो. शिवाय बरेच त्याला वेगवेगळे मेकॅनिझम आहेत. डायरेक्टली कोविड पॅनक्रियाच्या बीटा सेल्सवर पण अटॅक करू शकतो आणि नवीन डायबिटीस निर्माण होऊ शकतो. सिव्हिअर कोविड किंवा मॉडरेट कोविड याच्यामध्ये जे उपचार असतात त्याच्यामध्ये स्टिरॉइडचा वापर करतात. त्या स्टिरॉइड्समुळे सुद्धा कोविड डायबिटीस होतो. म्हणजे कोविडच्या उपचारांमुळे सुद्धा डायबिटीस उद्भवू शकतो. आणि कोविड आणि अनकंट्रोल डायबिटीस आणि स्टिरॉइडचा वापर या सगळ्यांचं एकत्र येणं म्हणजे म्युकोरमायकोसिसला आमंत्रण. तर आपण एक एक बघूया. आता आपल्याला सगळ्यांना माहितच आहे डायबिटीस म्हटलं की इन्फेक्शन्स कॉमन. त्याचं कारण काय? पहिलं कारण अनकंट्रोल ब्लड शुगर. आता बऱ्याच जणांचे HbA1c जे आयडियली 7 किंवा 7च्या आत असायला हवे ते बऱ्याच लोकांचे 8च्या पुढे असते. शुगर अनकंट्रोल असते. फास्टिंग PP शुगर दोन्ही वाढलेलं असतात. याचे कारण म्हणजे पेशंट पूर्णपणे उपचार व्यवस्थित घेत नाहीत, अपुरे उपचार घेतात, स्वतःच डोसमध्ये चेंज करतात, एखादी गोळी कमी करतात, इन्सुलिनचा डोस कमी करतात. इन्सुलिन लिहून दिलेलं डॉक्टरने असतं पण ते घेत नाहीत. त्यांचा आहार अयोग्य असतो व व्यायामाचा अभाव असतो. हे एक कारण अनकंट्रोल ब्लड शुगर. आणि दुसरं कारण डायबिटीसमध्ये ओव्हरऑल रोगप्रतिकारशक्ती जरा कमी असते, त्यामुळं कोविड इन्फेक्शन व्हायची शक्यता जास्त राहते. आता मधुमेह हा कोविडसाठी अत्यंत महत्वाचा रिस्क फॅक्टर आहे. इट इज द मोस्ट सिरियस रिस्क फॅक्टर फॉर कोविड पेशंट्स. एकतर मधुमेहामध्ये हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिजीज, किडनी डिजीज याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळं बऱ्याच डायबिटिक लोकांना डायबिटीस सोडून हे बाकीचे आजार असतात. त्यामुळं रिस्क अनेक पटीने वाढते. त्यामुळे कोविड-19चे कॉम्प्लिकेशन्स आणि मृत्यूदर हे डायबिटीसमध्ये बरेच जास्त आढळून आलेले आहेत. एक ट्रायल केली गेली इराणमध्ये, पण ही फर्स्ट वेव्ह मध्ये ट्रायल आहे. तर याच्यातले आकडे आपण बघितले आपल्याला त्याचा अंदाज येईल. या ट्रायलमध्ये एकूण 16,391 रुग्णांचा अभ्यास केला गेला. त्यामध्ये 1,365 रुग्ण डायबिटिक होते व बाकीचे 15,026 रुग्ण नॉन डायबिटिक होते. तर डायबिटिक ग्रुपमध्ये मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर हा जवळजवळ 14.4% आढळला आहे आणि नॉन डायबिटिक मधला 3.3%. आता सेकंड वेव्ह मध्ये हे आकडे तर बरेच कमी झालेत, पण तरी पण तो जो फरक आहे डायबिटिक मधला नॉन डायबिटिक मधला 3 ते 4 पट तो मेंटेन आहे. त्यामुळे डायबिटिक मध्ये जवळजवळ 3 ते 4 पट मॉर्टॅलिटी एक्स्ट्रा असते. कोविड-19 मुळे डायबिटीस होतो.
ज्यांना डायबिटीस पूर्वी नाही त्यांना नवीन डायबिटीस उद्भवतो. हा काही वेळा तात्पुरता असतो किंवा काही वेळा कायमस्वरूपी राहू शकतो. ज्या रुग्णामध्ये आधीपासून डायबिटीस आहे त्यांच्यामध्ये अनकंट्रोल्ड होतो. अगदी माइल्ड कोविड असेल रुग्णाला तरी सुद्धा अनकंट्रोल्ड होऊ शकतो, कारण कोविड इटसेल्फ इज डायबिटोजेनिक. तसेच मेटाबॉलिक कॉम्प्लिकेशन्स म्हणजे डायबिटिक किटोसिडोसिस, नॉन किटोटिक हायपरऑस्मोलर स्टेट, जे अत्यंत सिरियस कॉम्प्लिकेशन्स आहेत डायबिटीसचे, त्याचे प्रमाण सुद्धा या कोविडमुळे जास्त आहे. आणि हे फक्त सिव्हिअर कोविडमध्ये लिमिटेड नाही, तर हे काही वेळा सौम्य कोविडला सुद्धा हे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. आता हे सिंपल स्टेटमेंट आहे, सिव्हिअर कोविड म्हणजे स्टेरॉइडचा वापर, आणि स्टेरॉइडचा वापर म्हटलं की डायबिटीस. एक तर स्टेरॉइड्समुळे डायबिटीस ॲग्रावेट होतो, किंवा जो ज्याला शुगर डायबिटीस नाही आहे तर तो सुद्धा डायबिटिक होऊ शकतो. आणि कोविड, डायबिटीस आणि स्टेरॉइड्स म्हणजे हे म्युकोरमायकोसिससाठी अत्यंत पूरक अशी कंडिशन आहे. म्युकोरमायकोसिस आपल्या इंडियामध्येच खूप जास्त आढळलं गेलं. त्याचं कारण एकतर अनकंट्रोल डायबिटीस आणि स्टेरॉइड्सचा गैरवापर हे आहे प्रामुख्याने. आता ही कोविडची लक्षणे आपल्या सगळ्यांना माहीत आहेतच, तरी एकदा विसर पडू नये म्हणून पुन्हा एकदा सांगतो. हा ताप काही वेळा अतिशय सौम्य असतो, फक्त एकदाच येऊन जातो, काही वेळा 1 तासच ताप येऊन गेला, काही वेळा थंडी वाजून येते, जोरात ताप येतो, सर्दी, घशात खवखवणे, कोरडा खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, सिव्हिअर वीकनेस, वास आणि चव जाणे, भूक कमी होणे, काही वेळा जुलाब होणे, डोळे लाल होणे, ही सगळी लक्षणं कोविड-19ची आहेत. आता ही लक्षणं बाकीच्या बऱ्याच आजारामध्ये सुद्धा असतात, फ्लूमध्ये असतात, कॉमन कोल्डमध्ये असतात. पण म्हणून आपण याच्याकडे दुर्लक्ष करायला नाही पाहिजे. बरेचसे लोक आता मी काहीतरी काल आंबट खाल्ले, काहीतरी गार पिले म्हणून खोकला आहे, सर्दी आहे, असे निमित्त सांगून टेस्ट करण्याची टाळाटाळ करतात. तर ही कुठलीही लक्षणं दुर्लक्ष करावी अशी नाहीत. कोविडचं स्टेजिंग कसं असतं, तर हे स्टेजिंग इज ॲज पर नॅशनल अँड स्टेट प्रोटोकॉल. ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे, मी ते सांगत नाही येतं, पण सामान्य लोकांच्या माहिती करता ह्याचं स्टेजिंग 5 स्टेजमध्ये मी करीन. एक पहिलं म्हणजे असिम्प्टमॅटिक, ज्यामध्ये कुठलीही लक्षणं नाहीत, कोणतरी घरचा माणूस पॉझिटिव्ह आलेला असतो म्हणून टेस्टिंग करतो आणि त्यामध्ये हा रुग्ण पॉझिटिव्ह आढळतो. सेकंड स्टेज इज माइल्ड कोविड, ज्याचं SpO2 म्हणजे ऑक्सिजन सॅच्युरेशन. आजकाल SpO2 हे सगळ्यांना माहीत झालेली टर्म आहे. प्रत्येकाच्या घरोघरी SpO2 ची छोटे मशीन उपलब्ध आहेत, त्यामुळे SpO2 टर्म कोणी ओळख नाही असं नाही. तर माइल्ड डिझीजमध्ये हा सॅच्युरेशनचं प्रमाण 95% वर कायम असतं. अगदी 5-6 मिनिटाची वॉक टेस्ट जरी केली, 6 मिनिटं चाललं, थोडा व्यायाम केला आणि तरी ऑक्सिजन बघितलं, तरी इट इज ऑलवेज अबाउट 95%. दिस इज माइल्ड. मॉडरेटमध्ये हा सॅच्युरेशन 91 to 94% असतो आणि गंभीरमध्ये SpO2 90% असतो. आता या आजारामध्ये हॅपी हायपॉक्सिया नावाचा प्रकार असतो, म्हणजे रुग्णास काही वेळा गंभीर कोविड असतो पण त्याची लक्षणं एकदम सौम्य असतात. आपल्याला असे बरेचसे रुग्ण आम्ही आढळले आहेत की ज्यांचं सॅच्युरेशन 70 आहे, 80 आहे, पण ती लोक अगदी आरामात बसलेली असतात. ती लोकांना जास्त त्रास नाही म्हणून तो आजार सौम्य होत नाही. जर एखाद्याचं सॅच्युरेशन 90च्या खाली असेल आणि त्याला काहीही त्रास नसेल तरी देखील तो गंभीर कोविडमध्ये मोडतो. लास्ट स्टेज इज व्हेरी सिरियस स्टेज, ज्याच्यामध्ये पेशंटला मल्टिपल सपोर्ट सिस्टम लागतात, व्हेंटिलेटर लागतो, किंवा डायलिसिस लागतं, BP कमी होतो, आणि या लास्ट स्टेजची मॉर्टॅलिटी खूपच जास्त आहे. लवकर निदान होणं. आता कोविडचं डायग्नोसिस कसं करतात सगळ्यांना माहितच आहे. 2च प्रकार आहेत आपल्याकडं, एक तर आपण रॅपिड अँटिजेन टेस्ट करतो किंवा RT-PCR करतो. पण लवकर डायग्नोसिस होणं अत्यंत आवश्यक आहे. लक्षणं आल्या ही टेस्ट करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर जी आपण मगाशी सिम्पटम्स सांगितली लक्षणं, कितीही कमी प्रमाणात असली, कितीही कमी वेळेत असली तरी त्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. आता मागच्या महिन्यामध्ये सर्दी होऊन गेली आहे, पण आता दुसऱ्यांदा सर्दी झाली तर मग करायला नको, मागच्या महिन्यात टेस्ट केली आहे. हे स्टेटमेंट जे आहे दॅट इज नॉट रेलेव्हंट. एव्हरी टाइम जेव्हा सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं येतील तेव्हा ही टेस्ट करणं आवश्यक आहे. आजकाल तर रॅपिड अँटिजेन टेस्टचे किट सुद्धा आपल्याला मेडिकलमध्ये मिळतात. तुमच्या घरच्या घरी पण तुम्ही ही टेस्ट अतिशय व्यवस्थितपणे करू शकता. इट्स व्हेरी इझी. तर वेळेत टेस्ट करून घ्यायला पाहिजेत. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सगळे इन्फेक्शन सुरुवातीला माइल्डच असतात. कुठलाही रुग्ण डे 1ला डे 2ला गंभीर होत नाही. त्यामुळं जर आपल्याला आपलं निदान माइल्ड मध्ये असताना झालं तर आपल्याला पुढे उपचार करायला भरपूर स्कोप राहतो. कोविडचे उपचार कसे असतात तर त्याला सुद्धा स्टेट प्रोटोकॉल असतो, त्यानुसार आपण उपचार करतो. पण थोडक्यात सांगायचे तर असिम्प्टमॅटिक आजाराला फारशा उपचारांची गरज नसते, त्याला फक्त मॉनिटरिंग करायला लागतं. सौम्य आजार जो असतो
ज्याला माइल्ड म्हणतो आपण, त्याला होम आयसोलेशन सफिशियंट आहे, वेगळ्या काही फारशा उपचाराची गरज नसते. ताप आला तर तापाची गोळी अशा प्रकारे ट्रीटमेंट असते, जी सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट. आता एक नवीन ट्रीटमेंट आलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल. दिस इज कॉकटेल अँटीबॉडीज ऑर मोनोक्लोनल अँटीबॉडीज. हे माइल्ड आजारामध्येच वापरतात, पण फक्त हाय रिस्क रुग्णांकरता वापरतात, सर्वांसाठी नाही. जेव्हा मॉडरेट किंवा सिव्हिअर कोविड असतो त्यावेळेला ऍडमिट शिवाय पर्याय नाही. ज्यांचं सॅच्युरेशन 94च्या खाली आलेलं आहे त्यांना घरी उपचार घेणं चुकीचं आहे, घरी उपचार घेऊ नयेत. तरी अशा लोकांना ऍडमिट करावं लागते, त्यांना ऑक्सिजनची गरज पडते, स्टिरॉइड्स द्यावे लागतात, हेपॅरिन द्यावं लागतं, रेमडेसिवीर द्यावं लागतं, ऑर्गन सपोर्ट लागू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबिटीसच्या लोकांची शुगर व्यवस्थितपणे इन्सुलिनने कंट्रोल करावी लागते. खूप वेळा वरचेवर इन्सुलिन द्यावं लागतं, एव्हरी 4 hours 6 hours ॲज पर ब्लड शुगर. खूप वेळा इन्सुलिन ड्रिपमध्ये द्यावं लागतं ॲज पर ब्लड शुगर. आता हे कॉकटेल अँटीबॉडीज अत्यंत उपयुक्त असं औषध नवीन बाजारामध्ये उपलब्ध झालेलं आहे. मागच्या वर्षी US प्रेसिडेंट मिस्टर ट्रम्प यांना जेव्हा कोविड झाला होता तेव्हा आपण सगळ्यांनी बघितलं असेल न्यूजमध्ये की 3rd डेला और 4th डेला ही वॉज बॅक टू वर्क. तेव्हा सगळ्यांना आपल्याला आश्चर्य वाटलं असेल, पण त्यावेळेला त्यांच्यावर या औषधाचा वापर केला गेला होता. या औषधाचं नाव आहे इमडेविमॅब व कॅसिरिविमॅब. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे हे कॉकटेल अँटीबॉडीज. हे औषध म्हणजे दिस इज रेडीमेड अँटीबॉडीज और रेडीमेड इम्युनिटी. आता हे औषध सगळ्यांना वापरायचं नसतं, फक्त हाय रिस्क लोकांना वापरतात. ज्यांचं वय 65च्या पुढं आहे, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना हार्ट डिसीज आहे, किडनी विकार आहे, आणखी बरेचसे रिस्क फॅक्टर्स आहेत, त्या लोकांना वापरतात. पण डायबिटीस हे सगळ्यात मोठं रिस्क फॅक्टर असल्यामुळं डायबिटीसचे रुग्ण आपोआप या औषधास क्वालिफाय होतात. आता सगळ्यात महत्वाचं, हे औषध जेव्हा रुग्ण गंभीर होतो तेव्हा काहीही कामाचं नाही. हे औषध लवकरात लवकर देणं गरजेचं आहे. डायग्नोज झाल्यानंतर लवकरात लवकर. ऍक्च्युली ऍज पर टेक्स्टबुक किंवा प्रोटोकॉल 10 दिवसापर्यंत देऊ शकतो, पण प्रॅक्टिकली चांगला रिझल्ट हवा असेल तर विदिन फर्स्ट 3 days म्हणजे पहिली लक्षणं आल्यापासून 3 दिवसामध्ये हे कॉकटेल अँटीबॉडी घ्यायला पाहिजे. आणि आजार सौम्य असतानाच घ्यायला लागतात. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो मला तर काहीच त्रास नाही, मग मी कशाला घेऊ एवढं महाग औषध. पण इथंच त्याचा फायदा आहे. हे जेव्हा औषध घेतात तेव्हा बऱ्याच जणांची लक्षणं विदिन 24 hours सगळी जातात, त्यांना कॉम्प्लिकेशन्स कुठलेही उद्भवत नाहीत. आणि जे सगळं पुढचं आहे, ऑक्सिजन लागणे, व्हेंटिलेटर लागणे, सिरियस होणे, या सगळ्या गोष्टी टळतात. अत्यंत उपयुक्त असं औषध आहे. सिव्हिअर आजारामध्ये याचा काही उपयोग नाही, त्यामुळं वेळ निघून जायच्या अगदी हे घेणं आवश्यक आहे. अत्यंत सेफ औषध आहे. ओपीडी बेसिसवर देता येतं किंवा डे केअर. 1-2 तासामध्ये रुग्ण परत घरी येऊ शकतो. फक्त एकच ड्रॉबॅक आहे, आता ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे. एका माणसाचा खर्च साधारण 60,000 रुपये आहे. पण जर शक्य असेल तर हे जरूर घ्यावे, कारण पुढचे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामुळे टळतात. तर डायबिटीसची ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये काय असते? आपण मग अशी कोविडचे उपचार बघितले. आता व्हॉट अबाउट डायबिटीस? तर ज्यांना सौम्य आहे, होम आयसोलेशन मध्ये आहेत, त्या लोकांनी आहे तीच ट्रीटमेंट चालू ठेवावी. जर शुगर कंट्रोल नसेल तर थोडासा डोस ऍडजस्ट करून घ्यायला लागेल. थोड्याशा गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या वाढवून घ्यायला लागतील. गरज पडल्यास इन्सुलिन घ्यावे लागेल. जर आजार मॉडरेट किंवा सिव्हिअर असेल तर रुग्णाला ऍडमिटच करावं लागते आणि त्यावेळेला इन्सुलिन शिवाय पर्याय नसतो. आता मेटफॉर्मिन आणि SGLT2 इनिबिटर नावाची औषधं आहेत, जसं की डॅपाग्लिफोझिन, एम्पाग्लिफोझिन. ही औषधं मॉडरेट टू सिव्हिअर कोविडमध्ये बंद करावी लागतात. माइल्ड डिसीजमध्ये चालू ठेवू शकतो आपण, पण थोडंसं वॉच ठेवायला लागतो. पण ही या औषधामुळे मेटाबॉलिक कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. त्यामुळं 6 day रूल म्हणतो आपण याला डायबिटीसमध्ये, दॅट अप्लाइज टू कोविड ऑल्सो. हे 2 औषधं जर चालू असतील तर मॉडरेट टू सिव्हिअर कोविडमध्ये डॉक्टर तुमचे ही औषधं बंद करतील. कुठल्याही स्टेजमध्ये तो असिम्प्टमॅटिक, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, चांगला कंट्रोल अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच वेळा इन्सुलिनची गरज पडते आणि रुग्ण नकार देतात, जी अत्यंत चुकीची बाब आहे. इन्सुलिनला अजिबात नकार द्यायचा नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, सेल्फ ट्रीटमेंट जी करतात डायबिटिक्सची लोक, ती कधीच करायची नाहीये कोविडमध्ये. तर हाऊ टू प्रिव्हेंट, ह्यात काय नवीन नाहीये, पण आपल्यामध्ये पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. मास्कचा वापर चालू ठेवायचा आहे. प्रॉपर मास्किंग म्हणजे नाक आणि तोंड आत जायला पाहिजे. 2 वर्षांनंतर सुद्धा आपण अजून प्रॉपर मास्क कसा वापरावा शिकलेलो नाहीये. ह्याची अत्यंत मास्क नीट वापरण्याची गरज आहे. जोपर्यंत पूर्णपणे कोविड जात नाही, म्हणजे 6 महिने भारतामध्ये अगदीच 100 पण केसेस नाही आहेत डेली, असं जेव्हा होईल त्यावेळेला मास्क द्यायची शक्यता आहे.
तोपर्यंत मास्क सगळ्यांनी आवर्जून वापरावा, डायबेटिक असो नॉन डायबेटिक असो. सामाजिक अंतर पाळलंच पाहिजे, जे आपल्याकडे क्वचितच बघायला मिळतं. आणि वॅक्सिनेशनला पर्याय नाही. वॅक्सिनेशन 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 वॅक्सिन अत्यंत उपयुक्त आहे, प्रभावी आहे. सर्व डायबिटीस रोगांनी कुठलीही शंका न बाळगता वॅक्सिन घ्यावे. मी असे अनुभवले आहे की बऱ्याच डायबेटिक लोकांनी ही लस घेतलेली नाहीये, आणि मग मी विचारलं की लस काय घेत नाही तुम्ही लोक, तर डायबिटीस आहे म्हणून घेत नाहीये असा उलटा त्यांनी स्टेटमेंट केलं. डायबिटीस मध्ये तर पहिला घ्यायला पाहिजे, पण बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की डायबिटीस मध्ये लस घेतल्यावर जास्त कॉम्प्लिकेशन्स होतात. तसं काही नाहीये. या लसेसचे थोडेसे कॉम्प्लिकेशन्स होत आहेत, पण कॉम्प्लिकेशन्सच्या भीतीनं लस कुणीही टाळू नये. आपल्याकडील कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन दोन्ही अत्यंत उपयुक्त आहेत, त्यामुळे प्लीज लस टाळू नका. तर टेक होम मेसेज, मास्कचा वापर चालू ठेवायचा आहे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे आहे, वॅक्सिनेशन जरूर करून घ्यायचे आहे, दोन्ही डोसेस वेळेवर घ्यायचे आहेत, शुगर कंट्रोल व्यवस्थित ठेवण्याची आहे. हे शुगर कंट्रोल ठेवण्याकरता कोविडची वाट बघायची गरज नाहीये. शुगर प्रत्येक रुग्णाची कायमच कंट्रोल पाहिजे. नुसतं कोविड नंतर बाकीच्या बऱ्याच गोष्टी कॉम्प्लिकेशन्स आपण मग लेक्चरमध्ये ऐकल्या असेलच, ते होऊ शकतात. त्यामुळे शुगर चांगली कंट्रोलमध्ये ठेवणं आवश्यक आहे. इन्सुलिनची गरज असेल तर नकार देऊ नका. कोविडची लक्षणं असतील तर अजिबात दुर्लक्ष करू नका. लवकर टेस्टिंग करून घ्या, लवकर निदान करून घ्या. शक्य असेल आणि तुम्ही क्वालिफाय होत असाल तर कॉकटेल अँटीबॉडीज घ्या, आणि पॅनिक होऊ नका. लवकर निदान झाल्यास कोविड-19चा रुग्ण नक्की बरा होतो. 98% पेक्षा जास्त रिकव्हरी रेट आपल्याकडे आहे. डायबिटिक मध्ये पण हा रेट सेम येऊ शकतो जर प्रॉपर काळजी घेतली, वेळेवर डायग्नोसिस झालं. So this was all about diabetes and COVID. Thank you, IMA. Thank you, everyone. Stay safe and mask up, please. Thank you. आनंद, थँक्यू व्हेरी मच. चांगलं लेक्चर झालं. डायबिटीसच्या रुग्णांनी मोनोक्लोनल अँटीबॉडीचा पर्याय कायम लक्षात ठेवावा, आणि ते हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतात हे यानं स्ट्रेस केलेलं आहे. डायबिटीसच्या लोकांनी व्हॅक्सिन जरूर घेतलंच पाहिजे, आणि इन्शुलिन घ्यायची तयारी ठेवा. इन्शुलिन इज दी गोल्डन ड्रग फॉर डायबिटीस. कारण सर्वच तोंडाने घ्यायच्या गोळ्यांना काही ना काही प्रॉब्लेम आहेत. आता याच्या पुढचं जे लेक्चर आहे आणि आपल्या आजच्या सेशनमधलं शेवटचं, ते डॉक्टर सौ मधुरा मिलिंद किल्लेदार, MS जनरल सर्जन, लॅप्रोस्कोपिक सर्जन, FACR SI आणि FMAS हे 2 फेलोशिप्स केलेले आहेत. लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि कोलोरेक्टल सर्जरीमध्ये विशेष प्रावीण्य आणि आवड आहे. मोठ्या आतड्यावरील शस्त्रक्रियेत बरेच शोध निबंध प्रकाशित केले आहेत. मधुमेहींना योग्य ते प्रशिक्षण आणि योग्य वेळी उपचार देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात त्यांना रस आहे. सध्या त्या भारतीय हॉस्पिटल सांगली येथे प्रोफेसर ऑफ सर्जरी म्हणून कार्यरत आहेत. सेवा सदन संस्थेतही त्या उपलब्ध आहेत. त्या मधुमेहींनी घ्यायची पायाची काळजी उर्फ धरावे ते पाय व्याधी आधी या विषयावर बोलतील मधुरा किल्लेदार. तर आतापर्यंत आपल्याला सगळ्या डॉक्टर्सनी माहिती दिलेली आहे की मधुमेह कसा होतो, कसा टाळावा आणि काय काय होतं. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की मधुमेह हा नखशिकांत होणारा आजार आहे. म्हणूनच पायाला सुद्धा त्याची व्याधी होते. तर ती होण्याच्या आधी आपण काय काळजी घ्यावी याच्याविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. कारण मी ह्याची वेगवेगळी ऑपरेशन्स करते, त्यावेळी काही लोकांचा अंगठा काढावा लागतो, काहींचे पाय काढायला लागतात. त्यावेळी आमच्या मनाला खूप दुःख होतं. तर हे काढायला लागू नये यासाठी जर पहिल्यापासून तुम्ही काळजी घेतली तर नक्कीच तुम्ही तुमचे पाय वाचवू शकता. तर काय, तुम्हाला आता ही बाजूला एक पर्स दिसते, त्या पर्स मध्ये ती इतकी सुंदर दिसते, पण आतमध्ये खूप मोठी गडबड आहे. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला तुमचे पाय खूप छान दिसत असतील, पण आतमध्ये त्याची जी मायक्रो लेवलला गडबड चालू आहे ती तुम्हाला ओळखता येऊ शकते जर तुम्ही तुमचे पाय, तुमची पावलं रोज त्याची चेकअप केली तर. तर ती तुम्ही कशी कराल किंवा काय कराल याविषयी मी आता तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आता तुम्हाला इथे 2 मास्क घातलेले पर्सन दिसत आहेत, पण तुम्ही बघितलं त्यांचा मास्क कुठं आहे? हनवटीला. कुठं पाहिजे? आता जसं मालानी डॉक्टरनी सांगितलं की मास्क तुमचा नाकावर आणि तोंडावर पाहिजे, पण जर असा मास्क ठेवला म्हणजे तुमचे पाय आहेत पण तुम्ही जर त्याची काळजी घेतली नाही तर नक्कीच तुम्ही त्याच्या जे आजार आहेत त्या आजाराला बळी पडू शकता. मग हे आजार कुठल्या पद्धतीचे होऊ शकतात?
हे बघा, हे असे वेगवेगळ्या पद्धतीचे गँग्रीन स्वरूपामध्ये तुम्हाला आजार होऊ शकतो जर तुम्ही तुमच्या पावलांची काळजी व्यवस्थित घेतली नाही तर तुम्ही या चित्रामध्ये बघता, जेव्हा अशा पद्धतीचे रुग्ण आमच्याकडे येतात त्यावेळी रुग्ण वाचवायचा की पाय वाचवायचा, या ह्याच्यामध्ये रुग्ण वाचवण्यासाठी आम्हाला त्यांच्या काही पायांची बोट, काही वेळेला पाय काढायला लागतो आणि असं काढायला लागू नये असं आम्हाला वारंवार वाटतं. दुसरं तुम्ही बघितलं तर हे फूट इन्फेक्शन या स्वरूपामध्ये पण प्रेझेंट होऊ शकतं. तर आता या आजी आहेत त्या 80 वर्षाच्या, त्यांनी फक्त पावलाला वरच्या बाजूला बघितलं तर त्यांना काय वाटणार की मला काय प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्यावेळी हा पाय तुम्ही खालून बघाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये पू साठलेला आहे आणि हा पू साठल्यामुळं हे डायबिटीस होऊन, डायबिटिक इन्फेक्टिव्ह गँग्रीन आम्ही ज्याला म्हणतो, जरी तिची रक्तवाहिन्यांच्या मध्ये गुठळी नाही आहे, रक्तवाहिन्या चांगल्या आहेत, पण इन्फेक्शनमुळं त्या लेवलला डायबिटिक इन्फेक्टिव्ह गँग्रीन झालेला आहे आणि ते बोट काढण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघाल की पोस्ट कोविड थ्रोम्बोसिस, आपल्याला आता जे सगळ्या डॉक्टर्सनी थोडक्यात सांगितलेलं आहे कोरोना आणि त्याच्याविषयी, त्याच्यामधलंच एक लक्षण आम्ही आता गेले 2 वर्ष कोविड झालाय, त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीची खूप ऑपरेशन केलेली आहेत ज्याच्यामध्ये पेशंट कोविड जसा ह्याला ग्रासतो आपल्या लंग्सना, तसंच एक गुठळी तयार होण्याचा प्रकार कोविडमध्ये होतो, ज्याच्यामध्ये आतड्यामध्ये गुठळी होतीये, आम्ही बरेचदा आतड्यांचे हे काढून टाकतोय, तसंच पायामध्ये पण रक्ताची गुठळी होतीये आणि त्याच्यामुळं पाय काढण्याची वेळ येऊ लागलेली आहे. तर हे तुम्हाला लवकरात लवकर जाणून घेऊ शकता आणि तुम्ही जर जाणून घेतलं आणि लवकरच आपण त्याच्याविषयी ट्रीटमेंट चालू केली तर आपण पाय वाचवू शकतो, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. डायबेटिक सेल्युलायटिस हा प्रकार आहे ज्याच्यामध्ये इन्फेक्शन हे खूप फास्ट पसरत जातं. म्हणजे कसं आहे, आज तुम्हाला हे दिसायला लागतं जस्ट कुठेतरी एक पिवळा डॉट आहे आणि उद्या सकाळी जर तुम्ही जातो म्हणाला डॉक्टरांच्याकडे तर तोपर्यंत तो पायाचं इन्फेक्शन वरपर्यंत गेलेलं असतं आणि मग तुम्ही ज्यावेळी आमच्याकडे येता तेव्हा खूप मोठी मोठी फाडाफाडी आम्हाला करायला लागते, ज्याला आम्ही फेशिओटॉमी किंवा डिब्राइटमेंट म्हणतो. तर ही होऊ नये असं आम्हाला वारंवार वाटत असतं. तर त्यासाठी ह्याची सुरुवात कशी होते आपण जाणून घेऊया. तर सुरुवातीला थोडीशी दुखणं चालू होतं, ज्याला आम्ही पेन म्हणतो. तर ती पेन कुठेतरी छोट्या भागामध्ये चालू होते आणि मग न कळतपणे पेशंट त्याला हात लावतो, नख लावतो, काही वेळेला त्याच्यात पू असेल तर सुईने कुरतडतो आणि मग हे इन्फेक्शन हळूहळू पुढे पसरायला लागतं. दुसरं म्हणजे कॅलॉसिटीज चालू होतात, त्याच्यामध्ये इन्फेक्शन असेल असं नाही, पेन असेल असं नाही, पण पायाला घट्टे पडतात आणि मग हे जर लवकरात लवकर, म्हणजे घट्टे असू शकतात पण त्या घट्ट्यांची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याच्यात इन्फेक्शन झालं तर लवकर ट्रीटमेंट चालू केली तर तुमचं इन्फेक्शन आपण टाळू शकतो आणि इन्फेक्शन झालं तर तिथल्या तिथं आपण लोकल ट्रीटमेंट देऊन ड्रेसिंग करून ते इन्फेक्शन सेटल करू शकतो. त्याच्यानंतर नमनेस येणं, याविषयी तुम्हाला अनिकेत डॉक्टरांनी भरपूर सांगितलेलं आहे, श्रीनिवास डॉक्टरांनी पण सांगितलेलं आहे की काय प्रकार असतात आणि किती तुम्हाला पुढं त्याच्यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि कारण तुम्हाला स्पर्श ज्ञान नसतं आणि स्पर्श ज्ञान नसल्यामुळं तुम्ही उन्हामध्ये जर उभारलात तर तुम्ही किती वेळ उभारणार, पण तिथे बारीक झालेली जखम तुमच्या लक्षात येणार नाही, जळलेले तुम्हाला लक्षात येणार नाही आणि ते इन्फेक्शन फास्ट स्प्रेड होईल जर तुमची शुगर कंट्रोलमध्ये नसेल. त्याच्यामध्येच डिफॉर्मिटी होतात. तर ह्या डिफॉर्मिटीज तुम्हाला जाणवत असतात, माझा पाय थोडा वाकडा दिसतोय, अंगठे थोडा बाजूला असा दिसतोय, पण तुम्हाला असं वाटतं की माझं वय झालंय, मला डायबिटीस आहे किंवा मी खूप चालले मी असं म्हणून, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, ही तुमची डायबिटीसची स्टेज 4 असू शकते. त्याच्यानंतर बारीक अल्सर्स होतात. आता तुम्हाला इथे या बाजूच्या चित्रात दिसतंय छोटा अल्सर आहे, तुम्हाला वाटतं ठीक आहे काय किरकोळ आहे होऊन जाईल आणि तुम्हाला स्पर्श ज्ञान नाही आहे, त्यामुळं तो जरी अल्सर दुखत नाही आहे आणि छोटा पण आहे, त्यामुळे तर तुम्ही असंच त्याला कॅरी ऑन करता आणि मग त्याच्यामध्ये कधीतरी इन्फेक्शन होतं, शुगर कंट्रोल नसली की फास्ट ते स्प्रेड होतं आणि मग सगळे प्रॉब्लेम चालू होतात. त्याच्यानंतर गँग्रीन होऊ शकतं, तुमचा पाय हा काळा पडू शकतो. तर ह्याच्यासाठी म्हणून तुम्हाला काय कारणं असतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. ह्याच्यामध्ये जर तुम्ही वजन स्थूलता, म्हणजे तुम्ही जर ओबेज असाल, याविषयी तुम्हाला प्राची मॅडमनी खूप छान सांगितले, त्यामुळे मी डिटेलमध्ये जात नाही. त्याच्यानंतर बोटांच्या बेचक्यामध्ये अस्वच्छता, आपण बारीक बारीक गोष्टी असतात, आपण कधी फार पावलांकडे लक्ष द्यायला जात नाही, पण ह्या अस्वच्छतेमुळं त्याच्यात इन्फेक्शन होऊन
तुम्ही जर अनवाणी चालत असाल तर नक्कीच ह्याचं इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतं. आता तुम्ही या बाजूला चित्र बघताय, त्याच्यामध्ये बारीक बारीक चिरा आहेत, त्याला आपण फिशर्स म्हणतो किंवा भेगा पडलेल्या आहेत. तर ह्या भेगा सुद्धा आमच्या दृष्टीनं जर तुमची शुगर कंट्रोलमध्ये नसतील तर त्या प्रॉब्लेम करू शकतात. म्हणून ह्या भेगांची सुद्धा तुम्हाला काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. याच बरोबर तुम्हाला डायबिटीस आहे आणि जर किडनी किंवा हृदय आणि डोळ्यांचे विकार जर त्याच्या सोबत असेल तर ह्याचाच अर्थ असा आहे की तुमचा डायबिटीस हा बळावलेला आहे आणि तुम्ही लवकरच पायांच्या आजाराकडे वळणार आहात. म्हणून तुमची ही काळजी जर तुम्ही घ्यायला पाहिजेच. त्याच्यानंतर बिडी, तंबाखू आणि दारूचं व्यसन हे अतिशय महत्वाचं आहे. लोकांना अगदी किरकोळ वाटतं किंवा मला काय प्रॉब्लेम नाही आहे, मी काय किती वर्ष झाले मी घेतोय, आता मला काय बंद करायची गरज आहे किंवा मला त्याच्याशिवाय चालतच नाही, अशी काही उदाहरणं असतात. पण ही जी वाईट सवयी आहेत, ही जे याच्या सवयीमुळं तुमचा डायबिटीसवर तर परिणाम होणारच आहे, शिवाय तुमच्या पायांवर, पायाच्या नसांवर नकळतपणे हा परिणाम होत असतो. हा एका दिवसाला होईल असं नाही, हळूहळू त्याचे बदल होत असतात आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मग तुमच्या पायामध्ये गँग्रीन होऊ शकतं. त्यामुळं अतिशय आवश्यक आहे की हे सगळी व्यसनं तुम्हाला टाळायला पाहिजेत किंवा टाळणं शक्य नसेल निदान कमी प्रमाणात तरी तुम्ही ठेवायला पाहिजेत. रक्तातील वाढलेलं साखरेचं प्रमाण, चेतातंतूंची कमी संवेदना, रक्ताच्या गुठळी याबाबत डिटेल्स तुम्हाला सांगितलेलेच आहेत आणि त्याचे मी पिक्चर्स पण दाखवलेले आहेत की जर रक्ताची गुठळी झाली तर गँग्रीन कशा पद्धतीनं होतं. म्हणून हे होण्याच्या आधीच तुम्ही तुमच्या पायाची काळजी घ्यायला पाहिजे. तर काय काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं, तर पायाची अचूक तपासणी. मी अचूक तपासणी यासाठी म्हणते की युजली डायबिटीस आणि त्याचं बळावण्याचं प्रमाण हे 50 ते 60 या वयाला असतं आणि त्याच वेळी तुम्हाला डोळ्याला नजर पण बारीक झालेली असते. म्हणून नुसत्या मोकळ्या डोळ्यांनी बघून उपयोग नाहीये, तर तुम्हाला भिंग घेऊन बघायला पाहिजे की बारीक कुठं काही जखम आहे का किंवा काय आहे का, कारण तुम्हाला स्पर्शज्ञान नसतं त्यामुळे दुखत पण नसतं. मग त्यावेळेला ह्या भिंगांनी बघणं अतिशय आवश्यक आहे. नख काढताना अतिशय महत्वाचं आहे. नख काढताना तुम्ही आता तर स्टरलायझर सगळीकडे मिळतंय, त्याच्यामुळं तुम्ही स्टरलायझर वापरून त्याच्यावर स्प्रे करा स्टरिलियमचा आणि मगच तुम्ही नखांचं नख काढण्याचं करा. कारण कसं आहे की बारीक इन्फेक्शन सुद्धा ते स्प्रेड होऊ शकतं. आता तुमचे पाय तुम्ही स्वच्छ ठेवायला पाहिजेत. जर तुम्ही अनवाणी चालत असाल ते तर टाळायला पाहिजे, मी पूर्वीच सांगितलेलं आहे. पण तुम्ही ब्रशनी ते घासायला पाहिजेत. एक आठवड्यातनं एकदा तरी मला असं वाटतंय की एक आपलं पाऊल हे आपलं एक हृदयासारखं आहे असं समजून जर तुम्ही त्याची काळजी घेतली तर नक्कीच तुम्ही आपला प्रॉब्लेम टाळू शकाल. तर त्याला क्रॅक फिशर्स असतात, नंतर आपले कोरडे पाय असतील तर त्याला मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. छोटीशी जखम असते, तुम्हाला वाटतं काय एवढी डिशीच आहे, मला काय प्रॉब्लेम नाही, पण ही जखम जर नॉर्मल माणसाला झाली तर त्याला 4-5 दिवसात भरेल. पण तुम्ही डायबेटिक आहात, तुम्हाला माहित आहे की डायबिटीस लोकांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. त्यामुळं छोटी जखम असताना जर व्यवस्थित काळजी घेतली, मोठी काळजी घेतली तरच ती छोटी जखम लवकर भरून येऊ शकते, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकेल. चप्पल अतिशय महत्वाची आहे. चप्पल कुठली वापरावी, कशी वापरावी याविषयी खूप मोठं हे आहे की चप्पल घेताना कधी घ्यावी हे सुद्धा फार महत्वाचं आहे की संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळी तुमचा पाय सुजलेला असतो अशा वेळेला चप्पल घेणं जास्त महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सॉक्स तुम्ही जे घालता ते सुद्धा लूज पाहिजेत, खूप टाईट असू नये, ज्याच्यामुळं कारण कसं आहे डायबिटीसमुळं मुळातच पायातल्या रक्तवाहिन्यांच्या काठीण्य आलेलं असतं, त्यांचा रक्तपुरवठा थोड्या प्रमाणात कमी झालेला असतो आणि अशा वेळेला तुम्ही जर टाईट चप्पल घातले, टाईट सॉक्स घातले तर त्याच्यामुळं रक्तप्रवाह अजून आकुंचित होऊ शकतो आणि तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल, तुम्हाला माहित आहे हे काय गरज आहे, तर तुम्ही वेळोवेळी डॉक्टरांच्याकडे जाऊन, नुसते डॉक्टर म्हणजे कुठल्याही जनरल डॉक्टर नाही, हे मला स्ट्रेस करून सांगावं असं वाटतं की डायबेटिक फूड इज अ स्पेशालिटी. तर आम्ही जे सर्जन लोक आहोत त्यांची नजर जी असते ती वेगळी असते, बघण्याची पद्धत जी असते वेगळी असते, तपासण्याची पद्धत वेगळी असते आणि जेव्हा सुरुवात असते त्यावेळेला आम्ही तुम्हाला अवेअर करू शकतो, आम्ही तुम्हाला जागरूक करू शकतो. म्हणून आमच्याकडून ती तपासणी होणं गरजेचं आहे. जसं तुम्ही शुगर, मी बघितलंय की शुगर चेक करायला लोक जातात,
पण सर्जनकडे येत नाहीत कारण त्याची जागरूकता कमी आहे. म्हणून मला आवर्जून सांगा असं वाटतं, निदान 6 महिन्यातनं एकदा तरी तुम्ही सर्जन कडून तुमच्या पायांची चेकअप करून घ्या. त्याचं स्पेशल टेक्निक आहे, त्याचे स्पेशल एक्झामिनेशन आहे आणि त्यांनी तुमचा पुढचे प्रॉब्लेम्स टाळू शकतो. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे जर तुम्हाला किडनीचे प्रॉब्लेम असतील, जर तुम्हाला किडनीचे प्रॉब्लेम असतील आणि डायबिटीस असेल, तर तुम्ही डायबेटिक फूट म्हणजे आम्ही ज्याला अल्सर म्हणा किंवा गँग्रीन होण्याचे तुम्ही जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. तुम्ही नेक्स्ट कॅन्डिडेट आहात. तर त्यासाठी हे जे छोटे छोटे चेंजेस आहेत पायामधले, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की इथे मी छोटी छोटी चित्र दाखवलेली आहेत ज्याच्यामध्ये नखांमध्ये बदल झालेला आहे. हॅमर टो आम्ही ज्याला म्हणतो की नख जे टोचे अँगल चेंज झालेला आहे, पायाला सूज आलेली आहे, त्याच्यानंतर छोटीशी जखम झालेली आहे. ती तुम्हाला वाटते की साधी आहे, पण तुम्ही डायबिटीस आणि किडनी विकार असलेले पेशंट आहात. अशा वेळेला तुम्हाला पावलांचे आजार होणे जास्त शक्यता आहे. त्यामुळे जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. यानंतर आता मी समराईज करू शकते की काय करायला पाहिजे. आतापर्यंत तुम्हाला सर्व डॉक्टर्सनी सांगितलेलंच आहे की रक्त शर्करा नियंत्रण, वाईट सवयींचे उच्चाटन, आणि मी सांगू इच्छिते ऍज अ सर्जन म्हणून की रोज पावलांची तपासणी आवश्यक आहे. योग्य चप्पल आणि सॉक्स वापर हे अतिशय महत्वाचे आहेत. आणि सगळ्यात जास्त मगाशी पण मी सांगितलं, परत एकदा स्ट्रेस करून सांगते की अर्ली कन्सल्ट टू सर्जन, म्हणजे लवकरात लवकर तुम्ही सर्जनला दाखवणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्हाला जखम असते किंवा ज्यावेळी बारीक काळापणा यायला लागलेला आहे तुमच्या नखांवर, तुमच्या बोटांवर, त्यावेळी जर लवकर आलात तर तुमचा जीव पण वाचेल आणि तुमचं बोट पण वाचेल, तुमचा पाय पण वाचेल. तर हे तुम्हाला दिसेल की कमी ज्यावेळी तुम्ही जखम असताना आलात तर त्याचं नुसतं ड्रेसिंग मध्ये आम्ही चांगला पेशंट करू शकतो. त्याला कुठल्याही प्रकारचं ह्याचे ऑपरेशन करण्याची गरज नाही. पण या चित्रामध्ये तुम्ही बघाल की इतकी जखम मोठी झालेली आहे की यामध्ये नुसतं ड्रेसिंग करून होत नाही. अशा वेळेला आम्हाला पेशंट फार नाही आम्हाला दुसरं काय नको, फक्त ड्रेसिंग करा. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की ज्या वेळेला साधारण 2 ते 3 सेंटीमीटरच्या वर जखम जाते त्यावेळेला त्याला स्किन ग्राफ्टिंगची गरज असते. तर ती जखम लवकर भरते आणि त्याच्यात इन्फेक्शन होत नाही. हे वेगवेगळे पिक्चर्स आहेत. हे आम्हाला करताना ह्या पद्धतीचे ऑपरेशन्स करताना खूप दुःख होतं आणि खूप वाईट वाटतं की का पेशंट्स आमच्याकडे लवकर येत नाहीत. आणि म्हणूनच आम्ही आजचा हा विषय स्पेसिफिकली असा ठेवला की धरावे ते पाय व्याधी अधिक. का तर तुम्ही जर लवकर तुमचे पाय तपासणी केली, तपासून घेतलेत आणि त्याची जर ट्रीटमेंट केली किंवा त्याची काळजी घेतली तर हे अँप्युटेशन्स ज्याला म्हणतो की पाय काढून टाकणे, अशा वेळेला आम्ही असा विचार करतो की पाय महत्वाचा आहे का जीव महत्वाचा आहे. तर आमच्यासाठी पेशंटचा जीव महत्वाचा असतो. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हा पाय काढावा लागतो. तर ही मी तुम्हाला सांगते की गँग्रीन होण्याची पूर्व लक्षणं अतिशय महत्वाची आहेत, जी तुम्ही स्वतः ऑब्झर्व करू शकता आणि तुम्ही गँग्रीन टाळू शकता. याच्यामध्ये पायामध्ये पेटके येणं, ज्याला आम्ही क्लॉडिकेशन्स म्हणतो, पायावरील केसांची गळती, याला तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण ही तुमच्या पायामध्ये गँग्रीन होण्याची सुरुवात आहे. नखांवरील वाकडेपणा, पायावर थंडपणा येणं, एक पाय दुसऱ्या पायाच्या आकारापेक्षा कमी होणं किंवा पायात वक्रपणा येणं, ज्याला आम्ही ह्याच्या डायबिटीसच्या स्टेजेस आहेत या, आणि यावरूनच लक्षात येतं की हे स्टेज पुढची व्हायला लागलेली आहे. आणि पायावरील जखमेबाबत जागरूकता ही अतिशय महत्वाची आहे. छोटी जखम असली तरी दुर्लक्ष करू नका. आणि हे 6 P's आम्ही जेव्हा तुम्ही तपासायला येता आमच्याकडे त्यावेळी ह्या सगळ्या ह्याच्यातून आम्ही तुमच्या पायांची तपासणी करत असतो आणि तुम्ही गँग्रीन होण्याचे या नियर फ्युचरमध्ये, जवळच्या काळामध्ये तुम्ही कॅन्डिडेट नाहीत ना, याविषयी तुम्हाला आम्ही सांगत असतो. आणि जर तुम्ही कॅन्डिडेट असाल तर आम्ही जागरूक करत असतो. हे आमचं सर्जन लोकांचं काम आहे आणि यातलं स्पेशलायझेशन आहे आमचं. हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की मी डॉक्टरना दाखवलंय. हो, डॉक्टरना जरी दाखवलं
आणखीन एक दुसरी गोष्ट असते, मी बघितलं की शुगर झाल्यानंतर जेव्हा जखम होते तेव्हा किरकोळ डॉक्टरांच्याकडे तुम्ही ज्यावेळी जाता त्यावेळी जे ड्रेसिंग मटेरियल वापरतात तर ते स्टरलाइज नसतं, म्हणजे ते शुद्ध केलेलं नसतं. त्याची वापरण्याची पद्धत जी असते ती पण अतिशय महत्वाची असते. त्याला काही टच न करता आम्ही ड्रेसिंग करत असतो, जेणेकरून बाहेरचे जंतू त्याच्यामध्ये जात नाहीत आणि तुमची छोटी जखम ही काही इन्फेक्शन न होता बरी होऊ शकते. म्हणून ही जी गँग्रीनची लक्षणं आहेत तुम्ही ती लवकर माहिती करून घ्या. आमच्यासारखे सर्जन लोकांना तुम्ही लवकर दाखवा आणि तुमचं पाऊल, तुमचा अंगठा, तुमची पावलांची बोट हे काढण्यापासून तुम्ही नक्की वाचू शकता. आणि जर तुम्ही स्वतः काळजी घेतलीत आणि ज्यावेळी तुम्हाला लक्षात येत नाहीये त्यावेळी तुम्ही जर सर्जन लोकांच्याकडनं, डायबेटिक फूड स्पेशालिस्ट लोकांच्याकडनं ज्यावेळी तुम्ही त्यांची लक्षणं तपासून घेतली तर तुम्ही नक्की ही गँग्रीन अवॉइड करू शकता असं मला आवर्जून वाटतं. म्हणूनच आज IMA आपल्याला मुद्दामून 14 नोव्हेंबर आहे, डायबिटीज डे आहे, त्याविषयी डायबिटीज जनरल ट्रीटमेंट बरोबरच पायांची सुद्धा कशी काळजी घ्यावी आज आम्ही मुद्दामून याविषयी आज सेमिनार ठेवलेला आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी त्यामध्ये भाग घेऊन हे सगळं बघून तुम्ही त्याविषयी जागरूक झालेलाच आहात. म्हणून आम्ही असं म्हणतो की तुमच्याजवळ लक्ष्मी भरपूर आहे पण ती पायाजवळ आहे का आणि ती तुमच्या पायाची काळजी घेते का? असं जर असेल तरच तुम्ही गँग्रीन पासून वाचू शकता. म्हणूनच आमचा हा विषय आज आहे की धरावे ते पाय व्याधी आधी. जर तुम्ही तुमचे पाय व्याधीच्या आधी धरलेत तर नक्की तुम्ही तुमची पावलं वाचवू शकता. आणि जसे डोळे महत्वाचे आहेत तसं आयुष्यामध्ये जर तुम्हाला पुढं चालायचं आहे तर पाऊलही महत्वाचं आहे आणि ते पाऊल तुम्हाला वाचवायचं आहे. जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्ही नक्की वाचू शकाल हे मी तुम्हाला आवर्जून सांगू शकते. आणि IMA मला आज डायबेटिक फूड याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. मी सर्व व्याख्यात्यांचे मनापासून आभार मानतो. ऐकू येते का? हा. आणि हे चांगलं एक सत्र अतिशय सुरेख झालेलं आहे. आभार आहेत. आणि माधवी पटवर्धनांच्याकडे मी माईक देतो. मी तुम्हाला याच्या पुढची ऍक्टिव्हिटी काय करायची आहे, प्रश्नांचं काय जमा झालेत का किंवा काय याबद्दल. त्याच्यामध्ये एक क्वेश्चन असा होता, एक 26 इयर दर्शन गुप्ते यांनी विचारलेला आहे की मी 26 वर्षाचा आहे आणि इन्शुलिन पंप चालू करण्याची गरज आहे का? अनिकेत. हो सर. अनिकेत. हो सर. हा द्या की उत्तर द्या प्लीज. तर इन्शुलिन पंप गरजपेक्षा जर दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की पेशंटचं ओव्हरऑल आर्थिक परिस्थिती कशी आहे. कारण फक्त इन्शुलिन पंप खरेदी करण्यावरच नाही पण त्याचं जे मेंटेनन्स किंवा त्याचा जो रिकरिंग कॉस्ट आहे तो थोडा जास्त एक्स्ट्रा असतो रुटीन आपल्या इंजेक्शन आणि सिरिंजेस आपण ज्यावेळी वापरतो त्याच्यापेक्षा. तर तो एक भाग महत्वाचा लक्षात पहिला घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की इन्शुलिन पंप हे काय लावलं म्हणजे सगळेच प्रश्न सुटले असं नाहीये. जर इन्शुलिन पंप लावला तरी आपल्याला शुगर चेक करणं, ते संतुलित आहे की नाही हे बघणं हे गरजेचं आहे. आणि भरपूरदा मी असं बघतोय की एकदा इन्शुलिन पंप लावला की भरपूर पेशंट निष्काळजी होतात आणि झाली ट्रीटमेंट, आता ते पंप थ्रू काय होईल ते होईल असं दिसतं. त्यामुळं ह्या सर्व बाबी प्रॅक्टिकल गोष्टी लक्षात घेऊन आम्ही डॉक्टर सिलेक्ट करतो की कुठल्या पेशंटला इन्शुलिन पंपची गरज आहे किंवा तो ते सांभाळू शकतो, प्रॅक्टिकली मेंटेन करू शकतो आणि तेवढं त्याचं एज्युकेशन आहे का. डायबिटीस म्हणजे बेसिकली डायबिटीस एज्युकेशनचं प्रमाण किती आहे किंवा त्याचं ज्ञान किती आहे ह्या त्या पेशंट असेस करून तर त्यानंतरच आम्ही हा डिसिजन घेऊ शकतो की इन्शुलिन पंप लावायचा किंवा नाही किंवा ते त्याला जमेल की नाही असं मला वाटतं. सर तुम्ही तुमचे काही मत त्यात ऍड करू शकता. मला म्हणालास का? बरोबर आहे तुझं. प्रत्यक्ष पेशंट बघितल्याशिवाय हा काही निर्णय घेता येत नाही. किती रिक्वायरमेंट आहे म्हणजे दररोज मोर दॅन 1.5 युनिट्स पर kg एवढी. ऐकू येते का? हो येते सर. पेशंटची इन्शुलिन रिक्वायरमेंट किती आहे, त्याचा हा म्हणाला तसा आर्थिक कपॅसिटी आहे का आणि त्याची इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग त्याला आहे का, तो हे सगळं मेंटेन करू शकेल का,
ह्या सगळ्याचा विचार करून मग इन्शुलिन पंप द्यायचा की नाही ठरवला जातो. आणि दुसरा क्वेश्चन आलाय, व्हॉट इज हेल्दी फॅट? दिस क्वेश्चन इज आस्क्ड बाय डॉक्टर प्रसादी. कोण सांगणार आहे? प्राची आहे का किंवा श्रीनिवास? हेल्दी फॅट म्हणजे आपल्याला कोलेस्ट्रॉल लिपिड प्रोफाईल मध्ये वेगळं वेगळं प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एलडीएल कोलेस्ट्रॉल, टोटल कोलेस्ट्रॉल आणि एचडीएल म्हणून नावाचं हे आहे. जो आपल्याला ते बॅड कोलेस्ट्रॉल आहे, एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ते ट्रायग्लिसराईड, ते युजली आपल्या रक्तामधून ते एचडीएल द्वारे ते कर्ज केलं जाते. सो त्यामुळे ते एचडीएल आम्ही गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो आणि एलडीएल आणि ट्रायग्लिसराईड आम्ही बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो. मला वाटतं त्यांना आहारात हेल्दी फॅट कुठला असतो हा, विचारायचं. मलाही तसंच वाटतंय. मलाही तसंच वाटतंय की काय तसं आपण एवढं म्हणू शकतो की सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट टाळावीत. म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स ही जास्त घ्यावी. लोकांचा एक गैरसमज असतो की अंड्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहेत. अंड्यामध्ये 5 ग्रॅम फॅटी ऍसिड असतात, त्यातले 3.5 ग्रॅम ही मोनो अनसॅच्युरेटेड असतात. म्हणजे ऑलिव्ह ऑइल सारखंच अंड्याचं फॅट जे आहे ते म्हणजे असं काही डेंजरस नाही. अंड्यात कोलेस्ट्रॉल जास्त असतं, पण नॉर्मली आपण जे कोलेस्ट्रॉल घेतो ते बॉडीत ऍब्सॉर्बच होत नाही. त्यामुळे अंड्यातलं कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तातल्या कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करू शकत नाही. शक्यतो पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि मोनो अनसॅच्युरेटेड फॅट ही आहारात असावीत, पण ही लिमिटेड असावीत. म्हणजे सबंध दिवसात तुम्हाला समजा 8 चमचे फॅट, 8×40 ग्रॅम फॅट एवढा अलाउड आहे. त्यातलं कुठल्या- एक ऐकू येते कुठल्या पदार्थात असतं? नाही सांगायला जर ऐकून तुम्हाला आम्ही ठरवून देताना किती कार्बोहायड्रेट, किती फॅट, किती पिष्टमय पदार्थ हे जसं देतो तसं फॅट समजा तुम्हाला तुमच्या आहाराच्या 30% किंवा 20% कॅलरीज ह्या फॅट मध्ये याव्यात असा हिशोब करून एक 8 चमचे म्हणजे 8×40 ग्रॅम असं ज्यावेळी सांगितलं जातं तर त्यातला 1 ते 2 चमचे सॅच्युरेटेड फॅट, त्याला हेल्दी सॅच्युरेटेड फॅट म्हणतात, ते बटर आणि घी किंवा तूप, आणि उरलेले 6 चमचे हे मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेडचं मिश्रण म्हणजे ऑलिव्ह ऑइल, ग्राउंडनट ऑइल, बदामाचं तेल किंवा सॅफ्लॉवर ऑइल, सोयाबीन तेल ही कुकिंग ऑइल म्हणून वापरता येतं. आणि दर दिवसातून 1 अंडं खात असेल तर त्यातनं 3 ग्रॅम म्हणजे अर्धा चमचा तुम्हाला फॅट मिळालेला असतं. या सगळ्याचा विचार करून तुम्ही आहारातलं फॅट ठरवता. नॉर्मली कसं आहे की आहारात दडलेलं फॅट जसंही म्हणतो ते कुठले पदार्थ, तर मोस्ट जे आपण जे मांसाहार म्हणतो या सगळ्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं. मग चिकन असेल, मटण असेल, मासे असतील, त्या मानानं शाकाहारामधल्या सॅलड्स, व्हेजिटेबल याच्यामध्ये फॅटचं प्रमाण विशेष काही नसतं. पण कार्बोहायड्रेट सुद्धा जास्त असून चालत, म्हणजे एकूण आहाराच्या एकूण उष्मांकाच्या फक्त 50% उष्मांक कार्बोहायड्रेट पासून यावेत, बाकीचे प्रथिने आणि फॅट्स पासून यावेत. साधारण एक पॉइंट ऍड करायचं मला की ओव्हरऑल आपण जर बघितलं तर कन्झम्पशन क्वांटिटी मेजर केली जात नाही भरपूरदा. तर एक साधारण गाईडलाईन अशी आहे की दर समजा कुटुंबात 4 लोक असतील तर जो प्रौढ व्यक्ती आहे त्याला 500 मिली म्हणजे अर्धा लिटर दर महिन्याला पेक्षा जास्त ऑइल कुठलंही असतं ते कन्झ्युम केलं जाऊ नये. तर साधारण जरी आपण त्यांना विचारलं की कितीचा कॅन तुम्ही आणता किंवा काय, तर लगेच आपल्या डॉक्टरांना आयडिया येते की जवळपास दुप्पट किंवा तिप्पट अशा पद्धतीनं ते कन्झम्पशन होत असतं. तर ते क्वांटिटेटिव्हली कमी करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि दुसरं महत्वाचं सांगायचं झालं की बेकरीच्या पदार्थामध्ये ट्रान्स फॅटी ऍसिड्स असतात, ती पूर्ण टाळायला पाहिजेत. परत कुठल्याही तेलाचा रिकरंट वापर झाला, म्हणजे आज वापरलं, झाकून ठेवलं, उद्या तेच तेल परत तळायला घेतलं तरी ट्रान्स फॅटी ऍसिड्स खूप वाढतात. तर हे सगळं टाळता यायला पाहिजे आणि दररोज ठराविक अमाऊंटच फॅटचा काढून स्वयंपाकघरात देता यायला पाहिजे. हा जसं म्हणाला आणखी बरोबर सांगितलं त्याला की 4 माणसांच्या कुटुंबाला 2 लिटर तेल महिनाभर पुरवायलाच पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त लागणं म्हणजे लठ्ठपणा आणि मेटाबॉलिक सिंड्रोम. आजच्या डॉक्टर तुमच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये मधुमेहाविषयीची चर्चा करण्यासाठी आज आपले ऋषितुल्य व्यक्तिमत्व डॉक्टर मिलिंद पटवर्धन यांनी आपणासाठी आयोजित केलेला हा डायबिटीसचा कार्यक्रम आज खरंच उत्तम झाला. यामध्ये डॉक्टर अनिकेत कुंभोजकर यांनी लहान मुलं आणि टाईप ए डायबिटीस याविषयी अतिशय सखोल मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. डॉक्टर प्राची जाधव एंडोक्रायनॉलॉजिस्ट यांनी डायबिटीस कसा टाळता येईल आणि जगाच्या आणि भारताच्या परिघावर डायबिटीसचं काय स्थान आहे याविषयी आपल्याला सखोल मार्गदर्शन केलेलं आहे.
डॉक्टर श्रीनिवास पाटील यांनी तपासण्या, उपचार आणि आहार याविषयी योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबरोबरच आजचे आपले सिनियर फिजिशियन ऑल टाइम हिट आनंद मालाणी सर यांनी कोविड आणि डायबिटीस याविषयी अतिशय उद्बोधक असं मार्गदर्शन केलेलं आहे. एकमेकावर अवलंबून असणारे हे कसे आजार आहेत आणि त्यातून काय कसं बरं व्हायचं, अँटीबॉडी कॉकटेल आणि इन्सुलिन याविषयी त्यांनी आपल्याला अतिशय उद्बोधक प्रबोधन केलेलं आहे. आणि डॉक्टर मधुरा किल्लेदार अतिशय प्रतिथयश आणि सिंगल ओनली लेडी सर्जन आहेत आपल्या भागातल्या. अतिशय चांगलं मार्गदर्शन त्यांनी पायाच्या आजारांवरती आपल्याला केलेलं आहे आणि आपण पायाचे आजार कसे टाळू शकतो आणि पायाची बोटं किंवा पाय काढण्यापासून आपण स्वतःचं कसं संरक्षण करू शकतो ह्याविषयी आज आपल्याला ह्या पाचही लोकांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. मी ह्याविषयी एक जाता जाता ओळ सांगतो. मिलिंद पटवर्धन सरांची एक CME मी अटेंड केली होती भारतीय हॉस्पिटलमध्ये. त्याच्यात सरांनी सांगितलं होतं की पहिले 5 वर्ष ज्यांचा डायबिटीस कंट्रोल होतो किंवा कंट्रोल ठेवला जातो त्यांची आयुष्याची शेवटची 5 वर्ष ही आनंदात जातात. आणि हे वाक्य आज ह्या विवेचनावरनं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. पहिल्या 5 वर्षात ज्यांची साखर कंट्रोल असते त्यांना मायक्रोव्हॅस्क्युलर आणि मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स ही उशिरा होतात आणि सुदैवानं त्यांना डोळे, किडनी, पायाच्या नसा, मेंदू, हृदयविकार हे उशिरा जडतात आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत ते लोक चालत फिरत राहू शकतात. आणि अपंगत्व येऊन आपण घरात बसणं किंवा घराला एकदम खरं सांगतो डायबिटीस होऊन ज्याला नेफ्रोपॅथी झालेली आहे किंवा ज्याला तो काढायला लागलेला आहे त्या लोकांचे दवाखान्याचे खर्च जर बघितले तर डोळ्यात पाणी येतं. लोकांनी जनावर विकलेले आहेत, दागिने विकलेले आहेत, लोकांनी एकरा जमीन विकलेल्या आहेत त्या डायलिसिससाठी. एवढं आम्ही खाली ग्राउंड लेवलला जाऊन बघितलेलं आहे. तर लोकांनी स्वतःच्या डायबिटीसचा ज्या दिवशी निदान झालेला आहे त्या दिवशी पासून कंट्रोल करणं हे अतिशय गरजेचं आहे. हे यातला आजचा टेक होम मेसेज आहे. तुम्हाला अपंगत्व नको असेल, अंधत्व नको असेल, किडन्या फेल होऊन डायलिसिस नको असेल तर डे 1 पासून शुगर कंट्रोल करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत. आहार, योग्य उपचार, योग्य व्यायाम याच्यावर भर द्यायला पाहिजे आणि तरच आपले शेवटचे 5 वर्षाचे दिवस शारीरिक, मानसिक आणि आर्थिकरित्या आपण चांगले ठेवू असं मला वाटतंय. आणि हा अतिशय उत्तम कार्यक्रम ह्या सर्वांनी आपल्यासाठी सादर केला त्याबद्दल सर्वांचे IMA तर्फे आणि आपणा सर्व श्रोत्यांतर्फे मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.